नमस्कार, मी सुखदा खांडकेकर. सध्या संभवामी युगे युगे या कलाविष्काराची सर्वत्र चर्चा आहे. माझ्याबरोबर आहे या सुंदर प्रोजेक्टची डिरेक्टर, कोरिओग्राफर, परफॉर्मर स्वतः कृष्ण आणि आपली सगळ्यांची लाडकी अभिनेत्री, नृत्यांगना आणि आता डेब्यू डिरेक्टर संस्कृती बालगुडे. हा प्रयोग मी नुकताच बघितला आणि अवाक झाले. एक कलाकार म्हणून मला एवढे प्रश्न पडले. मला असं झालं की मला बोलायचंय संस्कृतीशी, मला कौतुक करायचंय, मला अजून खूप गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आणि म्हणून या गप्पा. संस्कृती, थँक्यू सो मच फॉर डुईंग दिस इन द फर्स्ट प्लेस. कारण आय एम शुअर ज्यांनी हे बघितलंय त्यांच्याही मनात खूप प्रश्न असतील, उत्कंठा असेल जाणून घेण्याची, कारण तू एवढं लेअर्ड काम केलंयस. म्हणजे हा प्रयोग खरं सांगते एकदा बघून पोट भरत नाही, हा परत बघावा लागेल. पण त्याचसाठी त्याआधी मला तुझ्याशी खूप खूप गप्पा मारायच्या आहेत. थँक्यू सो मच. मला नक्कीच बिकॉज आमचं एक कृष्ण प्रेम कॉमन असल्यामुळे मला हे तिच्याशी खूप भरभरून बोलायचं आहे या विषयावर सुद्धा. सो थँक्यू फॉर डुईंग दिस. मुळात आपलं नातं, आम्ही खूप जवळच्या मैत्रिणी, अत्यंत घट्ट मैत्रिणी आणि शेजारी सुद्धा बाय द वे असल्याने आम्ही खूप वेळ एकत्र घालवतो. खूप सुंदर विषयांवर आमच्या गप्पा होतात आणि मला कौतुक याचं वाटतं की आपण जितके सुंदर विषय हाताळलेत इन टर्म्स ऑफ काय छान बघितलंय सध्या, त्यात काय आवडलं, काय भावलं, हे आपल्या कामात आपण कसं अप्लाय करतो याबद्दल आपल्या दोघींचं एक एक वेगळी सेन्सिटिव्हिटी आहे आर्टिस्ट म्हणून. आणि ते सगळं केलेलं तू मला जाणवलं, दिसलं, नोटीस केलं मी. आणि कृष्ण प्रेम जे तू म्हणालीस, तिथं ती भावना म्हणजे मला असं वाटतं की कुठल्याही क्लासिकल डान्सरची आपण लहानपणापासून मोठ्या होत जशा येतो, तर कृष्ण हा पहिला क्रश आहे आपला. इव्हेंच्युअली त्या क्रशचं रूपांतर प्रेमात होतं. आणि आपल्या अवतीभोवती असलेल्यांपैकी कोणी मॅच करत नाही त्या डिस्क्रिप्शनला, विच इज व्हेरी अनफेअर टू पीपल अराउंड अस. पण म्हणजे गमतीचा भाग वेगळा. कृष्ण हा मुळात विषय मांडायला जर गेलं तर खूप जटिल, खूप लेअर्ड, कॉम्प्लिकेटेड आणि मोठा विषय आहे. ह्याला रंगमंचावर आणताना या पद्धतीने आणावं आपण, असं तुला कसं वाटलं? जसं तू म्हणालीस, तू कथकमध्ये पारंगत आहेस आणि मी भरतनाट्यममध्ये पारंगत आहे. पण कृष्ण हा कॉमन आहे आणि तो फक्त कुठल्याही शास्त्रीय नृत्यासाठी नाही, तर तो शास्त्रीय गायनासाठी किंवा आय थिंक कलेचे प्रत्येक विविध ज्या गोष्टी असतात त्याच्यासाठी कृष्ण हा कॉमन असतो, मला असं वाटतं. तर अर्थातच जसं जसं क्लासिकल विषयी कळत गेलं, ऍक्टिंग मध्ये सुरू झालं, एक वाटचाल सुरू झाली. कृष्ण प्रेम हे कॉन्स्टंट होतं. पण गेले 2 वर्ष मला असं वाटतं की मला श्रीकृष्ण हा खूप वेगळ्या पद्धतीने कळायला लागला. आणि तो कसा कळायला लागला की मला असं एक जाणवलं की कृष्ण नीती हिच्यावर खूप कमी जणांचा अभ्यास आहे आणि ती खूप कमी जणांना कळते. आपण नेहमी श्रीकृष्ण असे म्हणतात, श्रीकृष्ण तसं म्हणतात, श्रीकृष्ण पार्थाला असं म्हणाले होते, श्रीकृष्णाने गांधारीला असं सांगितलं होतं, किंवा श्रीकृष्णाने कुंतीला असं सांगितलं होतं, असं खूपदा म्हणतो. पण ते काय सांगितलं होतं हे अत्यंत महत्वाचं वाटलं मला. गेले जे 2 वर्ष मी विचार करत होते, मला असं वाटलं की कृष्ण नीती किंवा आपण जे म्हणतो की एखादा देव असतो तो आपल्याला काही गोष्टी शिकवतो. फॉर एक्झाम्पल श्रीराम जसे मर्यादा पुरुषोत्तम, तसा कृष्ण हा अमर्यादा पुरुषोत्तम. आता अमर्यादा पुरुषोत्तम हे माझ्यासाठी अत्यंत एक्साइटिंग आहे. कारण का मग मला तो पटकन रिलेटेबल वाटतो की हा जो देव आहे किंवा हा देवाचा जो अवतार आहे, तो माणूस म्हणून जन्माला आला, तो माणसांमध्ये राहिला, त्याने माणसांसारखी दुःख भोगली आणि तो माणसांसारखा गेला. हेच आहे ना, हे मला खूप नव्याने हिट झालं गेले मागच्या 2 वर्ष, की आपण जे खूपदा देवाच्या वलयात, देवाचं वलय, देव हा काय शिकवतो, अप्लाय करणं नेहमी विसरतो. आणि नीती मला खूप महत्वाची वाटते, कारण मला ती फिलॉसॉफी ऑफ लाईफ वाटते.
नेहमीच ज्या गोष्टींना डेप्थ असते, तुला सांगण्यात कायच म्हणजे मी काय एक्सप्लेन करू, पण ज्या गोष्टींमध्ये डेप्थ असते ते विषय मला नेहमीच आकर्षक वाटलेले आहेत. मग ती ट्रॅजेडी असो किंवा काहीतरी ज्याच्याने कुतूहल आपलं जागृत होतं ना, अशा गोष्टी मला नेहमी आकर्षित करतात. मला नीती अशी खूप आकर्षक वाटली की ही फिलॉसॉफी आहे आयुष्याची, नाही का? आपण कसं फक्त कन्व्हिनियंटली त्याच्या फक्त देवपणालाच भाळलोय, तो काय शिकवतोय हे खूप महत्वाचं वाटतं मला. आणि याच्या पलीकडे मी जाऊन मला सांगावं असं वाटेल की रिगार्डलेस तुमचा देवावर विश्वास असो वा नसो, अत्यंत प्रॅक्टिकल आहे कृष्णनीती. ऍब्सोल्युटली. आणि जर तुम्ही त्याचा अभ्यास करत गेला तर तुम्हाला ते कळत राहतं. पण मग मला असं समजा की ही जी नीती आहे ती मला इतकी भाली, आणि खरं तर हा प्लॅन नव्हता संभवामी योगी करण्याचा, पण असं वाटलं की जर मला एखादा डान्स ड्रामा करायचा किंवा मला स्टेजवर काही करायचं तर ती पहिली सुरुवात कुणापासून करेन असं तुला वाटलं असतं की जो माझा अत्यंत लाडका विषय आहे आणि ज्या विषयावर माझं अत्यंत प्रेम आहे, पण तो विषय खूप जबाबदारीने, आणि तो कधीच असा सतत, कारण का कृष्णावर होणारे अनेक शोज आहेत, अनेक वेळा कृष्ण हाताळला गेलाय विषय म्हणून, पण मला असं वाटलं की त्याचे वेगळे पण पाहिजे, काहीतरी की लोकांना शो बघताना तो फक्त डान्स ड्रामा पुरता मर्यादित नसून त्याचा एक्सपिरियन्स असला पाहिजे, एक्सपिरियन्स घेतला मी. आणि एक्सपिरियन्स, अनुभव हा मला वाटतं श्रेष्ठ असतो. कायम. वाईट चांगलं असू शकतं ना, वाईट चांगलं आपण फ्लॉज काढूच शकतो, पण मला एक्सपिरियन्स आला हे मला महत्वाचं वाटतं. आणि तो बरोबर राहतो कायम. म्हणजे जेव्हा अनुभव असतो तेव्हा मला वाटतं आठवण जास्त ताजी राहते. जेव्हा फक्त एखादी गोष्ट आपण बघतो आणि छान होतं, पण इफ इट इज नॉट टच्ड युअर हार्ट, इट डझंट स्टे विथ यू फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम. आणि तू पूर्णपणे सक्सेसफुल आहेस, कारण हा अनुभवच आहे. या डान्स ड्रामामध्ये, या नृत्य नाटिकेमध्ये आपल्याला कृष्णलीला बघायला मिळतात, आपल्याला गोवर्धनाचा प्रसंग बघायला मिळतो, माखन चोरी आहेच आहे, राधाकृष्णांचा एक अत्यंत नितळ मोमेंट आम्हाला तू देऊन जातेस, कंसवध आहे, द्रौपदी वस्त्रहरण आहे, कुरुक्षेत्र आहे, गांधारीचा शाप आहे. एव्हर मिस्ड एनिथिंग? त्यांचा एक शय्येचा जो एक सीन होतो, Yes. दुर्योधन अर्जुनाचा, या सगळ्या प्रसंग, हे सगळे हायलाइट्स आपण कायम लहानपणापासून शिकत आलोय आपल्या आपल्या नृत्याच्या फॉर्म्स मधनं. आणि या प्रत्येक घटनेनुसार मोठा होत चाललेला कृष्ण ह्याची एकाची जणू फिल्म आपल्या डोळ्यासमोरून फिरते. तुझ्या नृत्य नाटिकेमध्ये सुद्धा म्हणजे डबल फोल्ड्स मध्ये हा अनुभव येतो. पण यामधला तुझा सगळ्यात आवडता आणि सगळ्यात चॅलेंजिंग कोरिओग्राफ करायला आणि किंवा परफॉर्म करायला कुठला प्रसंग होता? कृष्णच अख्खा चॅलेंजिंग. म्हणजे काय वगळायचं आणि काय ठेवायचं याच्यातच पहिला चॅलेंज चालू झाला. आणि माझं ना खूप क्लिअर होतं की संभवामी योगे योगे मध्ये कृष्ण हा थेट संवाद साधतो. आता ऍब्सोल्युटली. जर तुम्ही कृष्ण म्हणून जगासमोर येता तेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी खूप वाढते. कारण का कारण की लोकांच्या मनात कृष्णाबद्दलचं एक वेगळं प्रेम आहे, त्याच्याबद्दलचा एक आदर आहे आणि त्याच्याबद्दलचं एक वेडी भक्ती आहे. त्याला कुठेही तडा न जाऊ देता तरीही माझं म्हणणं काय, मला कळलेलं कृष्ण काय हे ठेवणं आणि त्या अनुषंगाने लोकांची वाद घालणं की हे असंच असलं पाहिजे, की मला असं म्हणायचंय. हा सुरुवातीचा चॅलेंज. नीतीमधलं काय नेमकं ठेवायचं की जे पटकन हिट होईल आणि ते सोपं वाटलं पाहिजे लोकांना, ऐकायला कळलं पाहिजे, समजलं पाहिजे आणि मोर दॅन दॅट मला वाटतं रिलेट झालं पाहिजे. आणि काय आहे ना, बघताना गोष्टी घडतायत आपल्या समोर पण सायमल्टेनियसली आवाजही येतोय, तर ते आवाज पेनिट्रेट होणं सुद्धा महत्वाचं आहे. की ऍब्झॉर्ब होतोय का, आपल्याला कळतंय का की सायमल्टेनियसली काहीतरी गोष्ट घडती, आपण बघतोय एखाद्या परफॉर्मरला परफॉर्म करताना पण नीती चालू आहे तर ती आपल्यापर्यंत पोहोचते का. त्यासाठी ती सोपी असली पाहिजे आणि ती करेक्ट असली पाहिजे की जिथे असं होईल की हो यार, की पटकन आपल्याला होतं हो यार आपण नव्हतं ते करायला पाहिजे, हे बरोबर आहे. आणि जेव्हा स्वतः श्रीकृष्ण सांगतो तेव्हा ते जास्त हिट होतं.
हिट होतं पेक्षा मला असं वाटतं, सॉरी टू कट यू, ज्यांनी बघितले त्यांना माहितीच आहे, पण ज्यांनी नाही बघितलं त्यांच्यासाठी आवाज येतो हे जे ती आता म्हणाली. सो या नृत्यनाटिकेचं एक अस्खलित मराठीत आपल्याला नरेशन ऐकू येतं. एकतर कृष्ण आपल्याशी संवाद साधतोय, आपल्याशी, हे माझ्यासाठी इतकं एक पर्सनलाइज फिलिंग होतं. कारण तू फोर्थ वॉल थेट ब्रेक करून, आणि एकटा कृष्ण आहे जो फोर्थ वॉल ब्रेक करून आपल्याशी बोलतोय, हे एकतर फिलिंग मला इतकं स्पेशल फील करून देतं की माझ्याशी बोललाय कृष्ण आत्ता. कृष्णाबद्दल तिसरं कोणीतरी बोलतंय हे आपण युजली बघतो, आणि हे मी बघत असल्याने पण हे इट हिट्स यू डिफरंटली. कृष्णाचा आवाज अत्यंत महत्वाचा होता. पण आधीच सांगायचं झालं तर कोरिओग्राफी ही मला नेहमीच आवडलेली. तुला माहितीये की कोरिओग्राफी करायला मला खूप मजा येते. लोकांनी ती परफॉर्म करण्यात आणि ते बघण्यात तर अजूनच म्हणजे मी दिलखुश असतं माझं. पण मला असं वाटतं जरा चॅलेंज ना मला थोडंसं कालियाला जाणवलं, कालिया मर्दनाला. आणि ते पण मुलींचा पाठ बसवताना नाही, स्वतःचा पाठ बसवताना. कारण ते असंच ना, आपण खुशच नसतो की नाही हे काय तो तांडव करतोय जर कालियाच्या डोक्यावर, तो कसा असला पाहिजे, तो कसा होता कृष्ण, हे किती मला चॅलेंज वाटला सगळ्यात जास्त. दुसरा चॅलेंज म्हणजे अख्खं ते महाभारत दाखवताना, कारण का ते तालबद्ध आहे. ते नुसतं तसं नाहीये. त्यामुळे ते तालबद्ध करताना त्यात गोष्टी घडतायत महाभारत काळात, अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत जे आम्ही पात्र मरताना दाखवले त्या अख्ख्या महाभारताच्या ह्याच्यामध्ये. बरं, ते रटाळ नाही झालं पाहिजे, ते असं असं संपलं पाहिजे, त्याच्यावर तो डिसिजन घेणं की एखादं समजा पात्र मरतंय तर ते का मेलं आणि त्याचा नीतीशी काय संबंध, आपल्याशी ते कसं रिलेट होईल, हा एक वेगळा चॅलेंज. सो मेजरली मला असं वाटतं. आणि मेंटली जरा आपण म्हणतो ना, गीता काय सोपी नाहीये, आणि ती नीती सांगताना, ती स्वतः परफॉर्म करताना खूप प्रेशर यायचं की असं वाटायचं की नाही बाबा, कॅमेरा समोर ना मला थोडासा वेळ मिळतो त्यामुळे मी रडू शकते. स्टेजवर मला वाटायचं मला नाही, एवढ्या क्षणार्धात मी कशी काय रडू शकतो, मग बिल्डअप तर पाहिजे, मला तुला वेळ तर पाहिजे. पण नाही, त्या राधाच्या विरहाला अत्यंत नाही म्हणलं तरी खूप वाईट वाटतं. आणि तिथे आपण म्हणतो ना, विकेट जाते आपल्या भाषेत, विकेट जाते तिकडे, की कंट्रोलच राहत नाही तुमच्या रडण्यावर. तर ते तसं होतं. तर तिथे खूप मेजर इमोशनल मॉमेंट होता. आणि जेव्हा संपूर्ण महाभारत होतं ते, आणि गांधारीचा शाप. आता गांधारीच्या शापचा असा एक वेगळा मुद्दा असा होता की परफॉर्म तर मीच करते श्रीकृष्ण, ती शाप श्रीकृष्णाला दिला होता, पण तो असा वाटतोय की ती मला देते. तर त्यामुळे त्याचे कंपोज करणं होतं, आणि ते श्रीकृष्णाविषयी वाईट वाटणं आणि ते स्वतः परफॉर्म करणं, हे खूप गोंधळ झाला होता मनाचा. आणि ते वाईट वाटायचं खूप की नको यार, बिचारा किती धर्मासाठी केलं, या धर्माच्या रक्षणासाठी केलं, नको यार शाप देऊ. सो हे सगळं ना मेंटली खूप चॅलेंजिंग वाटलं मला. एकदा मी ते बसवून बाहेर पडलो आणि मी ट्रीटेड इट ॲज अ परफॉर्मन्स, देन थोडं सेटल झालं. पण आता सुद्धा ते करताना, द्रौपदी वस्त्रहरण बघताना विंगेत न स्वतः, कारण माझी एंट्री थोडीशी लेट आहे, ते स्वतः बघताना तिथे पण असं ते असं कसं तरी होतं. सो ते खूप वेगळा अनुभव येतो करताना ते सगळं. पण या गोष्टी मला मेनली चॅलेंजिंग वाटल्या की मोर दॅन कोरिओग्राफी, कारण इट्स व्हेरी फिजिकल सगळ्यात जास्त. तो जो आवाज आहे, जो कृष्ण म्हणून आपल्याशी बोलतोय, तो सुमित राघवन यांचा आहे. सुमित दादाचा आवाज हा कायमच भिडलाय, भावलाय खूप. पण या पर्टिक्युलर कॉन्टेक्स्ट मध्ये मला असं जाणवलं त्याच्या आवाजातला एक जो खरेपण आहे ना, एक जेन्युइननेस, म्हणजे जेव्हा तो मिश्किल पण आहे तेव्हाही, आणि तेव्हा जेव्हा तो एक खूप आयुष्याचं मोठं ज्ञान आपल्याला सांगतोय तेव्हाही, तो खरेपणा, ते जे पोत आहे आवाजातलं, ते कॉन्स्टंट आहे. आणि माझ्यासाठी ते खूप वर्क करत होतं. म्हणजे ऑल्सो तो आवाज तुझ्यावरती खूपच जास्त सुंदर सुटेबल आहे. म्हणजे कदाचित ही व्यक्ती बोलली तर हाच आवाज येईल का, इतकी अप्रतिम तुझी बॉडी लँग्वेज आहे. आणि सुमित दादा तर त्याला सलाम आहे. पण वाईल हॅव्हिंग हिम ऑन बोर्ड, तुझ्या डोक्यात हेच होतं, सुमित दादा ऑन बोर्ड येईल हे माझ्या मनीला ध्यानी होतं. आणि टू बी स्पेसिफिक, असा आवाज हवा होता की जो जास्त यंग नाही वाटला पाहिजे, आणि जो जास्त म्हातारा नाही वाटला पाहिजे. ऑल्सो इट शुडंट बी
अत्यंत म्हणतो ना आपण, काही आवाज देखणे असतात. Absolutely. तर तो देखणा नाही वाटला पाहिजे आवाज. हम्म. का देखणा नाही वाटला पाहिजे? तर असं वाटलं पाहिजे की आपला मित्र बोलतो आपल्याशी ऐकताना, आणि तो इतक्या सामंजस्याने बोलतो. आपल्या एक मोठी आपल्या आयुष्यातील एक आपल्यापेक्षा वयापेक्षा जास्त मोठी मैत्रीण असते, एक मोठा भाऊ असतो, किंवा एक मोठा आपल्यापेक्षा वयाने मोठा असलेला एक मित्र असतो. तो कसा समजावतो आपल्याला? तर ती मॅच्युरिटी आणि हँड्स डाऊन अ वंडरफुल ऍक्टर, बिकॉज फक्त आवाज येणार आहे. या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून, आणि माझं एक अत्यंत प्रेम असल्यामुळे सुमित राघवन कोणाचं नाही. तर त्यामुळे माझ्यासाठी इट वॉज लाईक अ ड्रीम कम ट्रू. आणि ज्या पद्धतीने सुमित दादा आला, त्यांनी ते डबिंग केलं, समजून उमजून इथे काय होणार आहे, कारण का ते त्याला सांगणं, त्याला ते थोडंसं डिरेक्ट करणं की नाही सुमित दादा इथे जास्त खुश नको, इथे थोडं सॅड आहे, थोडासा सॅड आहे, किंवा ते कॅज्युअल वाटलं पाहिजे की तो गप्पा मारतोय आपल्याशी. फॉर एक्झाम्पल, आता फार काही लोकांनी ज्यांनी बघितलं त्यांना माहितीये, आणि तुलाही माहितीये, की एक असा एक प्रसंग येतो आणि तो म्हणतोय, बघायचा तुम्हाला तो प्रसंग? तर ते जितकं असं कॅज्युअल वाटलं पाहिजे की मित्र म्हणतोय आपल्याला, बघायचंय तुम्हाला, या. सो या ज्या गिमिक्स आहेत ना, त्या क्रॅक करणं खूप गरजेचं होतं. आणि त्यात ना सुमित दादाच्या आवाजाला एक अर्थता आहे, ते लॉंगिंग आहे, आणि तो झाला की तो एकदम सॉफ्ट होतो. सो तो खूप व्हर्सेटाईल आवाज आहे. आणि आय फील एक्स्ट्रीमली, असं म्हणतात ना की काही गोष्टी घडायच्या असतात की त्या जुळून येतात, त्याच्यातला तो भाग आहे. बट आय फील खूप ग्रेटफुल की मला या निमित्ताने का होईना सुमित दादाबरोबर काम करता आलं. हॅव्हिंग सेड दॅट ना, तू आत्ता जे म्हणत होतीस संस्कृती अबाउट द होल प्रोसेस ऑफ, एकतर आधी हे कमी आहे की काय, की तू हे कोरिओग्राफ केलंयस, तू हे डिरेक्ट केलंयस, या संहितेबद्दल, कृष्णाच्या असण्याच्याच बेसिक टेक बद्दल तुझं एक ऑलरेडी फर्म आणि असर्टिव्ह असं मत होतं, जे तुझ्या इतर डिपार्टमेंट्स पर्यंत ते कन्व्हे करणं हे एकीकडे, आणि कलाकार माणूस म्हणून ऑलरेडी जे तू आत्ता सांगत होतीस की व्यक्ती म्हणून तुला एकीकडे कृष्णासाठी वाईट वाटतंय, एकीकडे तू कृष्ण बनलीयस, म्हणजे ते एकाच वेळी दोन आयुष्य जगण्यासारखं आहे. ही प्रोसेस नक्की सॉर्ट कशी करत करत गेलीस तू? म्हणजे आय एम शुअर याला हे प्रयोग आहेत, त्यामुळे दर प्रयोगात यू विल गो थ्रू दॅट इमोशनल प्रोसेस. अँड आय थिंक दॅट्स द ब्युटी ऑफ स्टेज. ऍब्सोल्युटली. आपल्याला इतकं ट्रेजर मिळतं स्टेजवर असताना, आजच्या प्रयोगात काय जादू होणार आहे, आणि आज कुठला प्रसंग अनएक्सपेक्टेड आपल्याला काहीतरी प्राइसलेस देऊन जाणार आहे, आपण आधी गेज नाही करू शकत. ती जादू आहे स्टेजची. पण हे बसवताना कुठे वजन जास्त द्यावं, कुठल्या इमोशनला, आणि कुठल्याला वाईजली थर्ड आय ठेवून आत्ता वगळलं तरी चालणार आहे, ही प्रोसेस तुझी काय होती? म्हणजे हाऊ डिड यू अप्रोच दिस? एक जसं मी म्हटलं ना, म्हणजे डोक्यात खूप फिक्स होतं की मी माझ्यावरनं बघत होते की समजा मी या सिच्युएशन मध्ये असते तर मला वाईट वाटलं असतं, तर डेफिनेटली वाईट वाटलं असतं. आता धर्मरक्षक जरी जो असला, कृष्णाला आपण म्हणूया, की जो धर्माच्याच बाजूने आयुष्यभर लढत राहिला, आणि तो तेच शिकवतो की धर्म राखला पाहिजे, रिगार्डलेस तुमची पोझिशन, रिगार्डलेस तुमची प्रतिज्ञा. आणि हे मी काय सांगते, कालच मी एक रॅन्डमली महाभारताचा एपिसोड लावला होता, आणि त्याच्यामध्ये तो म्हणतो की उत्तर देऊन जातो की ऑथॉरिटी कोणती असू दे, करुणा भाव हा अत्यंत महत्वाचा आहे माणसामध्ये. आणि जेव्हा ती जाते तेव्हा वॉर्स व्हायला लागतात, आणि तेव्हा माणूस की ढासळत जाते. सो हे त्याचं जे म्हणणं आहे, तर मला असं वाटलं की ह्या सिच्युएशन मध्ये आता जर तो मानवी आहे, त्याला मानवीच सिच्युएशन, इमोशन्स असल्या पाहिजे, त्याला वाईट वाटलं पाहिजे लोक मरताना, त्याला वाईट वाटलं पाहिजे की राधा आयुष्यात निघून जाते, आणि त्याला तितकाच कठोरपणे उभं राहता आलं पाहिजे की आता सिच्युएशन अशी आहे, मला तर हे माझं कर्म आहे. आणि अगेन जे तो म्हणत राहतो की कर्मापेक्षा कोणी मोठा नाही, कर्मापेक्षा तो स्वतः कर्मापेक्षा मोठा नव्हता, हे तो प्रूव्ह करून जातो की देवांचा देव, जो युनिव्हर्स आपण म्हणूया सांभाळतो, जो स्वतः वेळ आपण जे म्हणतो टाइम इज कृष्ण हिमसेल्फ, तो एक बाण लागून जेव्हा स्वतःचा अवतार सोडतो, याच्यात किती शिकण्यासारखं आहे. तर जेव्हा जेव्हा मी कोरिओग्राफ करत होते, आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळं सापडत होतं, प्रत्येक दिवशी परफॉर्म करताना शिकवायचे, मी त्यांना परफॉर्म करायला सांगायचं, आणि असं वाटायचं की नाही मग हे असं करा, नको मग तू इकडे जाऊच नको, नाही, आणि त्याला तू भाव पण देऊ नको. आता जर मानवी स्वभाव म्हणून चालला,
तर मग फक्त चांगल्या गोष्टी येत नाहीत ना, मग वाईट गोष्टी पण येतात. मग जर कृष्णाने अर्जुनाचा सारथी म्हणून सारथी असण्याचा निर्णय घेतला, तर प्रत्येक पाऊल जे अर्जुन उचलत होता ते कृष्णाच्या सांगण्यावरून उचलत होता. मग तो भीष्माचा वध असू दे किंवा द्रोणाचार्यांचा वध असू दे, अश्वत्थामा असू दे, सगळं ही एकाने केलेली, काय म्हणू शकतो, ती एक ट्रिक्स होत्या, त्या फसवून गेलेला होत्या, स्ट्रॅटेजी होती. पण दुसऱ्या अँगलने बघितलं तर ती फसवणूक आहे. दुसऱ्याच्या त्यांनी धर्म राखण्यासाठी हे केलंय. तिथेच विषयच संपतो. इंटेंट मॅटर्स जे आपण म्हणतो ना, नियत तुमची मॅटर करते, तुम्ही काय करताय. वाईट चांगलं वेगळा प्रश्न आहे, इंटेंट मॅटर्स. तो रिस्पेक्टिव्ह पण आहे वाईट चांगला. तुझ्यासाठी जे चांगलं आहे ते कदाचित माझ्यासाठी वाईट असेल. सो तो दुसऱ्या अँगलने कौरवांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर ते म्हणतच होते ना, तू फसवलास. पण आपण एका पॉइंटला असंही, मला असं वाटतं पार्थालाही वाटू शकतं ना, तू काय शिकवतोस मला, मित्र आहेस माझा, तू काय करायला सांगतोस, तू आजोबांना मारायला सांगतोस माझ्या. हे जे दुसऱ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने येणं ना, हे मला खूप महत्वाचं वाटलं, की त्याची एक वेगळी साईड आहे. आणि जे श्रीकृष्णाविषयी म्हणलंच जातं, तो अत्यंत उत्तम राजनीती खेळला तो, आणि त्याला खेळावी लागली. ते त्याचं कर्म होतं, कारण महाभारत घडवायचं होतं, धर्म स्थापन करायचं होतं. इतकं त्याचं सोपं मला असं वाटलं हे. पण ना हे मला खूप महत्वाचं वाटलं की फक्त त्याची चांगली बाजू हे करता, त्याची जी हस्तिनापूरला गेल्यानंतर जो कृष्ण क्रिएट झाला, युगंधर ज्याला आपण म्हणतो, तर आता युगंधर झाला, याचा अर्थ तो फक्त चांगलं वागून युगंधर झाला तर नव्हता. त्याला गोष्टी कराव्या लागल्या होत्या. आपण त्याला, नाही यार देव आहे तो, आणि देव म्हणून त्यांनी या गोष्टी केल्या, हो, पण त्या बाकीच्यांसाठी त्यांना वाईट वाटूच शकलं होतं ना त्या गोष्टींचं. सो हा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो येणं महत्वाचं होतं. कृष्णाने स्वतःच्या आवाजाने सांगणं की मी कर्मापेक्षा मोठा नाही बरं का, आणि मी खरं तर कोणीच नाहीये, मी तुमच्यात आहे, सगळे माझ्यात आहेत. हे किती सोपं आहे. म्हणजे तुमच्यात काय, तुमच्यात पण देव पण आहेच आहे, आणि जर मी राजनीती आणि जर लोकांसाठी मी वाईट असेल तर तुम्ही आहेच आहे की मी तुमच्यात. पण याचा अर्थ इट डझंट मीन की माणूस वाईट होतो किंवा कम्प्लिटली चांगला होतो. आपले चॉईसेस मेकस गुड, आणि आपण अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये कोणती चॉईस करतो, कशी वागण्याची चॉईस करतो, कोणत्या इंटेन्शननी काम करतो, हे मॅटर करतं ना. सो आणि जर कृष्णाने राजनीती खेळली असेल आणि जर त्याने कुणाचं थोडंसं वाईट केलं असेल, आपण म्हणूया, मला तर वाटत नाही जे घडायचं होतं ते घडलो आणि ते घडायला हवं होतं, पण जर समजा आपण म्हणूयात की गांधारीचा शाप त्याला लागला त्या गोष्टीसाठी, अगेन कर्म होतं ना त्याचं, आणि ते त्याने एक्सेप्ट केलं की जर मी या गोष्टी केल्या, माझ्यामुळे जर काही अनेक माणसं मेलेली असतील कुरुक्षेत्रात, तर त्याचं फळ मला मिळालं ना शापाच्या थ्रू. सो इतकं ते सिम्पलिस्टिक होतं म्हणायला गेलं तर, पण ते दाखवणं, ते उतरवणं आणि ते मुलींकडनं करून घेणं, कारण का त्यांना प्रत्येक सिच्युएशन, आता या सगळ्या थोड्याशा अजून लहान आहेत, प्रत्येकीचा कृष्णावर अभ्यास असतो, कुणाचाच इतका कृष्णावर अभ्यास असेल माहिती नाही, किंवा तितकं ते कुणाला तो विषय अट्रॅक्टिव्ह वाटेल माहित नाही, पण आपण काय करतोय आणि आपण हे का करतोय याचं एक्सप्लेनेशन मला त्यांना देणं खूप भाग होतं. त्यामुळे माझा अभ्यास खूप स्ट्रॉंग पाहिजे होता की का घडवलाय, कशासाठी घडवलाय, आणि कृष्ण म्हणून उभं राहताना तू कशी असशील आणि तू कसं दिसलं पाहिजेस, हे सगळ्यात अवघड होतं. आणि ते मला अजून सापडतच आहे, म्हणजे सापडत प्रॉब्ली ते सापडू पण नाही अशी माझी इच्छा आहे. ते 100 प्रोसेस मध्येच मजा आहे ना, ती मजा आहे शोधणं सतत की कसा रिॲक्ट. का जसं तू म्हणालीस ना, प्रत्येक प्रयोग सिमिलर होत नाही, आणि प्रत्येक प्रयोगाची रिॲक्शन तेव्हा पटकन रडू येतं स्टेजवर, की कर्णाचा वध होतो जे तू बघितलंस, मी तर तिथे पटकन रडू. कधी कधी कोणत्या प्रयोगाला नाही येत, कधी कधी असं वाटतं की कर्म होतं तुझं, आणि ते अपसुक तिथे होतं. सो हे थोडस डिफिकल्ट गेलं, पण नंदलेच मजा तर येते, मजा तर किक बसते करण्याची. नाही, आय एम शुअर, कारण दिस इज युअर बेबी. सो तुझा जो एक कॉन्स्टंट अप्रोच होता, यू आर अवेअर ऑफ मला आत्ता ऑडियन्सना काय फील व्हायला पाहिजे, त्या दृष्टीने तुझं डिरेक्शन होतं. हे माझं ऑब्झर्वेशन सांगते मी. आणि फॉर अ डेब्यू डिरेक्टर दिस इज
अ विनर इन युअर हँड आणि तुझं त्यासाठी वेगळं खास कौतुक आहे. कारण तुझी बॉडी लँग्वेज ही अभिनेत्रीची आणि नृत्यांगनेची, म्हणजे तू आत्तापर्यंत केलेली जेवढी कामं आहेत ॲज अन ॲक्टर, त्या सगळ्याचा लागलेला कसही मला तिथे दिसतो. कारण तुझ्या अनेक काढलेल्या मधल्या रिॲक्शन्स या डान्सरच्या नसून ॲक्टरच्या आहेत. पण हेच जेव्हा तुझ्या मुली पण करतात तिथे मला दिसतं की हे डिरेक्टरचं काम आहे, हे या कोरिओग्राफरचं काम आहे. तुमचं ऍक्टिंग स्कूल वेगवेगळं नाही दिसत की या एकीकडे आणि तू एकीकडे, तुम्ही सगळे एकत्र दिसता मला. सो त्यांच्याकडनं जो अभिनय तू करून घेतलायस ना, तो आपल्या क्लासिकलच्या बेसचा अभिनय नाहीये. तो खूप ह्युमन, तो खूप नॅचरल अभिनय आहे. खूप मधल्या ज्या जागा काढल्यास तू. सो मला त्याचं फार कुतूहल वाटलं की हे तू कसं काय केलंस, म्हणजे तू त्यांना नक्की काय सांगितलंस जेणेकरून तुम्ही सगळ्यांचा एक अभिनय, एक स्कूल ऑफ ऍक्टिंग मला बघायला मिळतं. काही नाही, खूप 2.5 महिने टॉर्चर केलं, फक्त टॉर्चर केलं. प्रत्येक वेळा ओरडून, कधी कधी खूप चांगल्या भाषेत सांगून, कधी कधी ओरडा खाल्लाच आहे आणि खूप खाल्लाय. आणि ते कसं होतं की इतका तसा स्वभाव नाही माझा असा पटकन असं हे काय करताय टाईप. पण ते कामाच्या बाबतीत जेव्हा येतं ना, तेव्हा एक वेगळी बाजू बाहेर येते, जे मला जाणवलं की हे थांब जरा, इट्स ओके, इट्स ओके, हे मला स्वतःला समजवायला लागलं. कारण का मला असं झालं की सी, पहिलं जरी काम असलं ना तरी ते आपण वी शुड एम फॉर परफेक्शन ना. इफ वी एम फॉर परफेक्शन तर 80% होईल. 80%ला एम केलं तर 60 आणि 50 पर्यंत वरतीच थांबू आणि त्याच वर खुश राहणारे तर आपण आयुष्यात नाही. आपल्या झोपा उडतात एक एक. आणि मुलीचं कौतुक आहे की त्यांनी कोणतेही प्रश्न न विचारता, त्या सगळ्या प्रोफेशनल भरतनाट्यम डान्सर्स आहेत, कोणतेही प्रश्न न विचारता एक सरेंडर इज द राईट वर्ड, सरेंडर केलं, कोणते प्रश्न नाही विचारले. आणि प्रश्न विचारले नाहीत कारण त्याचं एक्सप्लेनेशन मी देत होते प्रत्येक वेळेला की ही भावना ती आहे. आता जसं तू म्हणाली, क्लासिकलच्या धाटणीचा अभिनय खूप वेगळा असतो. हो हो, तो स्टेजसाठी असतो. हो. आणि नाही त्या स्टाईलचा तो जो म्हणजे की, आणि अगं ते इंजेक्टेड आहे आपल्यात. म्हणजे आता इतकी वर्ष आपल्याला जेव्हा सवय लागते या त्याच पद्धतीने एक्सप्रेस करायची, म्हणजे कायम क्लासिकल डान्सर्स वरती हसलं जातं ना, ते आपण खूप हात वापरून बोलतो बघ, किंवा एक ठराविक डोळे याच पद्धतीने दाखवतात, किंवा आशीर्वाद अमुकच पद्धतीने देतात, प्रेम अमुकच पद्धतीने करतात. हे इंजेक्टेड आहे. एका पॉइंट नंतर आपण क्वेश्चन पण करत नाही की काही वेगळी पद्धत असेल का हेच करायची. आणि तो मेकच आहे आय थिंक, जो तुला तो जरा ब्रेक करायला लागला असेल त्यांचा. आणि नाही, त्यांना सांगितलं होतं. कारण गेले 1.5 वर्ष जे मी रियाज करायला परत सुरुवात केली, जे तुला माहिती आहे की गेले 1.5 वर्षच, आता 2 होती, पण असं वाटलं की आपण रिकनेक्ट व्हायला पाहिजे भरतनाट्यम. आता जे भरतनाट्यममध्ये झालेलं शिक्षण होतं ते जवळपास नाहीच आहे म्हणजे काही. कारण मी आय एम शुअर या 2 वर्षात ज्यांना मी फॉलो करत होते युट्यूबवर, आणि मी त्यांना माझा गुरु मानलं की मी यांची स्टाईल करते. त्याचे बँगलोरचे गुरु आहेत पार्श्वनाथ उपाध्याय. तर ते त्यांचं बघून त्यांची स्टाईल आत्मसात केली की मी आता सांगू शकते की त्यांची जी स्टाईल आहे ती मी फॉलो करते. स्पेसिफिक नाव नसेल त्याला, कारण का मी त्यांना गुरुदक्षिणा देत नाही त्यांना गुरु ऍक्च्युली मानायला. पण मी हे सांगू शकते की मी युट्यूबवर गेले 2 वर्ष त्यांना फॉलो करते. आणि त्यांचा जो अभिनय आहे ना, तिथे मला कळलं दिस होल नॅचरल आणि ऑर्गॅनिक थिंग इज पॉसिबल इन भरतनाट्यम. ऍक्ट्रेस म्हणून वेगळं होतं. ऍक्ट्रेस म्हणून मी तर ऑफकोर्स एक नॅचरल आणि सटल ऍक्टिंगची तर मी फॅन आहे, मी पहिल्यापासून तुला सांगितलं. सो ऑलवेज फेल्ट दॅट. आणि पण क्लासिकल ज्याला आपण म्हणूयात की जेव्हा आपण भरतनाट्यम करायला लागतो, कथक गेम चेंज होतो, तिकडे आपल्याला थोडं एनॅक्ट करावं लागतं. आणि असंही मी म्हणणार नाही की या संभवामी युगे युगेमध्ये कम्प्लिटली नॅचरल आहे. क्लासिकल मध्ये कंट्रोल्ड कसं करू शकतो, ऍब्सोल्युटली, यू सेड इट. हा, याच्यामध्ये माझा खूप हे होता. मी त्यांना म्हणलं जिथे ओव्हरबोर्ड जायचं तिथे मी सांगणार तुम्हाला इथे ओव्हरबोर्ड जायचंय, इट इज द नेसेसिटी ऑफ दॅट सिच्युएशन. अदरवाईज तुझ्या छोट्या छोट्या गोष्टी, जो करेक्ट बघतोय त्याला कळणार तुझ्या छोट्या छोट्या गोष्टी. आणि जरी फॉर एक्झाम्पल इतकं सोपं आहे की इथे ना हे मी फक्त बोलले, क्लासिकल मध्ये किंवा भरतनाट्यम मध्ये इट कम्स लाईक कम युअर ना, पर बोलायची ही नसते, मुभा नसते. पण हे जे इथपर्यंत असं जर दाखवलं तर ते
एवढं पण होऊ होऊ शकतं. There's a possibility. You just need to have an open mind towards it. हे तर सोड, आय रिमेंबर यू डन यू मेड डू दॅट ऑल्सो, आणि ते सुद्धा पोचलं आमच्यापर्यंत. सो त्यांना पण खूप गिमिकी वाटत होतं सगळं. त्यांना पण असं वाटत होतं असं बस कसं इथं नाही करणार, एवढं छोटं हे पोचेल. तर पहिला प्रयोग झाल्यावर कळणार नाही आपल्याला, रिॲक्शन येईपर्यंत कळणार नाही. सो फार द रिॲक्शन हॅज बीन अमेझिंग. म्हणजे रिॲक्शन खूप अमेझिंग राहिलेले आहेत. कुणी असं म्हणत नाही ओ शिट हे जरा जास्त व्हायला पाहिजे होतं हे. आणि त्याची मजा आहे की जितकं सायलेंटली आणि फर्मली आपण आपलं म्हणणं मांडतो ते तिथपर्यंत ते लोकांपर्यंत पोहोचतं. सो त्यांना ट्रेन करत, त्यांना सांगत या लाईनचा अर्थ काय, इथे तुला काय वाटलं पाहिजे किंवा इथे मला अपेक्षित काय. मी म्हटलं एव्हरीबडी विल गो द सेम वे. आपण बघत आलोत ना या रचना, द्रौपदी वस्त्रहरण म्हणा किंवा राधा कृष्ण विरह म्हणा, हे बघत आलोय आपण. याच्यात वेगळं आपण काय देतोय लोकांना. what are we making them watch and feel and see and understand that nobody is probably ever pointed out, or many few of them have pointed out, which doesn't work like that. म्हणजे कसं म्हणते, जर तुम्ही कमर्शियल पद्धतीचा शो करत असाल तर तुम्हाला कमर्शियलिझम देणं भाग आहे आणि त्याच्यासाठी येतं. जेव्हा तुम्ही एक आयडिया प्रेझेंट करता तेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि रिस्कही असते की ती लोकांना कळेल न कळेल. सो ही मी घेतलेली एक रिस्क होती ज्याचा आता म्हणूया तर मटका लागलाय. आणि ते बिचारा मुली मस्त उत्तम करतात, म्हणजे त्या फुल तन मन धन देऊन सांगेल ते शिंकणं. एका रिहर्सल हॉलला मी रिहर्सल प्रॅक्टिसला असंच काहीतरी झालं, मी ओरडण्याच्या सोबत होते. तर मी त्यांना तेच म्हणलं, शिंकून मला विचारायचा कसं शिंकायचं इथे. म्हटलं एक बोट तुमचं हल्लं नाही पाहिजे की मी जर हे सांगितलं इकडे तर ते एवढंच झालं पाहिजे. इकडे येच नाही होणार इकडे. आणि आता मी हार्श सांगत असेल बट दे विल टेल यू की हाऊ इट हॅज वर्क. कारण मी एकदा त्यांना सांगितलं की हा शो एकदा समोर आला ना, जेव्हा ऍक्च्युली आम्ही दुबईत होतो आणि तो पहिला शो ना, तिथली ती रिएक्शन तर म्हणजे एक्सपेक्टेशनच्या बियॉन्ड होती ती. आणि आम्ही फक्त मी पण ऍब्झॉर्ब करते घडतंय काय एक्झॅक्टली. झालाय शो ओके अच्छा असे रिॲक्ट होतात. आणि अचानक कोणीतरी आलं आणि सगळ्या मुली शेजारी उभी होत्या. कोणीतरी असं म्हटलं तू तर आहेस पण तुझी टीम सुद्धा, तुमचं कोऑर्डिनेशन आणि तुमचं हे असं ते बोलले. आणि मी त्यांच्याकडे असं बघितलं तर त्यांना अशा बघत होत्या माझ्याकडे चोरून. तर मी म्हटलं कळलं याच्यासाठी ओरडतीये, हे तुमचं कौतुक व्हावं ना याच्यासाठी ओरडतीये. हे मी त्यांना हसत पण सांगितलं आणि अत्यंत चिडून पण सांगितलं. म्हटलं तुम्ही छान नाचा, कौतुक तुमचं होणार आहे. आणि स्पष्टपणे मला असं वाटतं ऑन जोक्स अपार्ट, त्या मुली नाहीयेत तर तो कृष्ण नाहीये, त्या मुली आहेत म्हणून कृष्ण आहे. किंवा जे आपण म्हणूया हा जो सपोर्ट आहे ना तो आहे म्हणून कृष्ण आहे. त्या मोठं बनवतात कृष्णाला. कृष्ण एकट्या मोठ्या भक्तामुळे देव मोठा होतो ना, तर तो तसा झोन. एक फक्त मी मिस करते की मला त्या भक्त झोन मध्ये जाता येत नाही. आणि आय मिस दॅट की ते जे की कृष्ण असताना समोर आपण आपल्याला जे इमोट करता येईल ते नाही होत फक्त. पण आता म्हणजे ऑलरेडी हे सगळं करून तू आहेच आहे काहीतरी जे तू मिस करते, जे तुला करायला नाही मिळत. म्हणजे ही अजून तुझी कमाल आहे, तुझ्या ताकदीची कलाकार म्हणून ते सतत जर मुलींनी पॉडकास्ट बघितलं काय सांगू, वेगळं घ्यायला पाहिजे खरं तर की मला तुमच्याशी वेगळं बोलायचं. किती त्रास दिलाय मी अडीच महिने. संस्कृती या इतक्या कॉम्प्लिकेटेड थॉट जो तुझा आहे, या कॉम्प्लिकेटेड थॉटचं लेखन कसं असावं, कोणाकडनं लिहून घ्यावं आणि भाषा कितपत जड असावी, कितपत कलोकियल असावी, हे सगळं तू कसं काय फिगर आउट केलंस? ऑल ऑफ अ सडन सुरुवातीला ब्रेनस्टॉर्म करताना की कोण लिहू शकेल, कोण लिहू शकेल, तर असं झालं की काही लेखकांचं मला असं वाटलं की ज्यांना अप्रोच झालं होतं की त्यांना प्रॉब्ली आयडिया तितकीशी आवडली नव्हती की कसं कृष्ण फोर्थ वॉल ब्रेक करून कसं काय बोललं. आणि ती
थोडंसं अवघड पण होतं ते. पण या सगळ्यात मंदार चोळकर वॉज वन ऑफ द जो ही केम ऑन बोर्ड. आणि त्याला जेव्हा मी हे एक्सप्लेन केलं, आता मी ही जी कॉन्सेप्ट होती ती त्या दरम्यान जवळपास 50 लोकांना एक्सप्लेन केली होती. तर मी त्याला एक्सप्लेन केली, बघ अशी अशी कॉन्सेप्ट आहे. बरं तोपर्यंत ना बाकी काही नाही, फक्त ओपनिंग शॉट हा माझ्या डोक्यात फिक्स होता की तो दिसतोय ओपन कसा झाला होईल शो, जे तू बघितलंस. त्याचा मी गिमिक सांगत नाही, पण मला ते दिसत होतं की ओपनच असा झाला पाहिजे, ओपन. सो ते मी मंदारला सांगितलं, मी व्हिडिओ कॉलवर बोललो होतो, मंदारला सांगितलं असं असं करायचं कसं. आणि तो असा विचार केला, खूपच मस्त, मला खूप आवडलं हे, मला खूप इंटरेस्टिंग आहे हे, मी लिहितो, मी लिहिणार, मला खूप इंटरेस्टिंग वाटतं. सो मंदार बरोबर त्याच्यानंतर जवळपास आमच्या एक 6 महिन्यात माझ्या जवळपास एक 30-40 भेटी झाल्यात मंदार बरोबर, की नाही आता मग हे असं वाटतंय. मग आधी त्याचं म्हटलं एव्हरी टाइम असं तो काही बोलला तर मला असं म्हणायचं, त्याला सांगायला लागायचं की नाही पण तो हे नाही बोलणार कदाचित, किंवा हे नको. पण अशाही काही गोष्टी होत्या ज्या मंदारनी माझ्या डोक्यात लाईट आणि प्रकाश पाडलेला आहे. फॉर एक्झाम्पल असं एक वाक्य आहे शो मध्ये की इंद्राचा अहंकार नष्ट करायला मी सज्ज झालो खरा, पण दुसरीकडे गिरिराज गोवर्धनालाही आपण अचल होतो, आपल्याला कोण हलवणार, हा गर्व झाला होता. म्हणलं चला हीच ती वेळ. मला हे इतकं इंटरेस्टिंग वाटलं की एव्हाना आपल्याला इतके वर्ष इंद्राचा अहंकार कसा खाली केला कृष्णाने हेच माहितीये, पण गोवर्धनालाही का उचललं हीच तर नीती आहे, किंवा हा माझा शो आहे की ज्या गोष्टी त्याने केल्या त्याचं एक साधं सोपं उत्तर असलं पाहिजे. तो देव आहे आणि तो ग्रेट थिंग्स करत होता, याच्या पलीकडे त्या गोष्टी असणार आहेत की उगाच देवाला वाटेल ते म्हणून तो सगळ्यांना मारत नाही सुटणार ना, त्याचं काहीतरी असणार आहे. फॉर एक्झाम्पल मला असं वाटतं की श्रीरामांच्या कथेत रावण विलन, हिरो, फाईट, एंड, हॅपी एंड. कृष्णाचं आयुष्य नाही ना तितकं सोपं. कृष्ण वेळ पडली तर विलन झालाय लोकांच्या आयुष्यात. हे किती सुंदर आहे आणि हे किती इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी आता हे बोलताना कदाचित लोकांना असं वाटेल की हे असं काय बोलते, पण मला ते जेन्युअनली मला या त्याच्या गोष्टीच असं वाटतं की ते कनेक्शन आहे, मला ते जास्त आवडतं त्याचं. काय मग फ्लॉड कॅरेक्टर आवडतात आणि नाही म्हटलं तर तो तसं आहे, थोडासा फ्लॉड आहे. तर हे मंदार पर्यंत पोहोचवणं आणि तुला माहितीये कधी कधी काय होतं, इंग्लिश मध्ये विचार होतो. हा एक मला ड्रॉबॅक वाटला तेव्हा. इंग्लिश मध्ये विचार होतो. आय कॅन राईट व्हॉट एव्हर आय थिंक इन इंग्लिश व्हेरी इझिली. थिंकिंग लँग्वेज इंग्लिश आहे तुझी. आणि भूषणास्पद नाही, पण कसं आहे आपलं शिक्षण जर एका विशिष्ट ह्याच्यामध्ये होतं, आता तरी बरंच बरं झालंय, पण यु नो द थिंकिंग लँग्वेज इज स्टील इंग्लिश. पण मंदारला ना त्याचं सोल कळलं, शोचं सोल कळलं, त्याला काय हवं, त्याला ते काय असलं पाहिजे. किंवा अख्ख्या शो मध्ये माझी एक सर्वात आवडती लाईन म्हणजे, मी युगायुगांचा साक्षी आहे, मीच मृत्यू सर्वभक्षी आहे, मी त्रैलोक्याचे समाधान, आणि हो मीच तर प्रश्न आहे, मी कृष्ण आहे. हे माझं वाईट असं डोळ्यात पाणी बिडी गेलं असे इतकं. म्हणजे जेव्हा ते मी वाचलं ना, मला सगळं डाऊट आला, हे कसं करणार आपण, हे दाखवणार कसं. त्या पॉइंट पर्यंत ऑडियन्सला नेलं पाहिजे की लोकांना असं वाटायला पाहिजे की हो तूच तर प्रश्न आहेस, तू कृष्ण आहेस. तर हे जे होतं ना सगळं, हे हळूहळू बिल्टअप होत गेलं. ऋषिकेश विदार हाही एक लेखक ज्याने गाणी लिहिली आहेत, कविता लिहिल्या आहेत, ज्या अप्रतिम आहेत. म्हणजे किती गाण्यांचा अल्बम आहे आपला हा? काउंट नाही केलंय मी. नाही, माझ्या अंदाजाने कमीत कमी 8-9 आरामात. एक जास्तच पण कमी जास्तच असेल. हो, अशा गाण्यांचा. तर मंदारचं रायटिंग, ऋषिकेशचं रायटिंग अँड व्हॉट इट क्रिएटेड वॉज मॅजिक. ऍब्सोल्युट. सो त्या दोघांचं ते हे. आणि बरं सतत एक यार हे नाही तितकं हिट होते, नाही यार हे नाही, हे सहन करून सुद्धा त्यांनी लिहिलं. म्हणजे मंदारच्या झालेल्या 50-60 मीटिंग्स, मग कोरिओग्राफीला सुरुवात होऊन मग कमी झालं, मग ऋषिकेशचं गाणं लिहिणं आणि त्याला एक 4 वेळा सांगणं ऋषिकेश थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू नाही तो. हे खूप प्रॉब्लेमॅटिक होत होतं मला.
म्हणताना सुद्धा जय जयकार नको आहे, थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यूच नकोय. थर्ड पॉइंट ऑफ आणि का आता जेव्हा जे बघतील संभवामी होतील त्यांना कळेल का थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि हे त्यांना ते सतत रिराईट करून ब्रेनस्टॉर्म करून सो त्या लोकांनी पण खूप कष्ट घेतले. हे मुळात ओव्हरऑल लेखनच इतकं मोठं काम आहे, कारण कचकचित नवीन गाणी आहेत ही सगळी. ही काही रेकॉर्डेड असलेली गाणी यात आपल्याला Correct. ऐकायला बघायला मिळत नाहीत. या व्यतिरिक्तच्या कविता म्हणजे कुठे कवितेत न व्यक्त व्हावं, कुठे गाण्यात न व्यक्त व्हावं, आणि कुठे केवळ गद्यात शब्दात न व्यक्त व्हावं. Correct. हे इतकं ब्युटिफुल डिव्हिजन आहे ना या संहितेचं, इतकं सुरेख आहे. राधा, माझी राधा एक अत्यंत गोड कविता आहे यातली. म्हणजे मी एकदाच बघितलंय पण मला लक्षात आहे हे. लक्षात. आणि आमच्या किती गप्पा होत असल्या तरी तिने ते असं अंडर द रॅप्स ठेवलं होतं, कारण हो. तिचं पूर्ण म्हणणं होतं की मला तू बघायला हवंस, त्यामुळे मी तुला काही फार सांगणार नाही. म्हणून हा पुरावा आहे की मी एकदा बघितला प्रयोग, आणि या अशा कोरल्यात माझ्या मनावरती काही आठवणी, काही शब्द, काही कविता. हे इतकं सुंदर आहे, म्हणजे ह्याचं काहीतरी करा. ही गाणी बाहेर आली पाहिजेत. या कविता त्या कलाकारांच्या आवाजात त्या कविता इतक्या सुंदर आहे, त्यामुळे ते पण खूप ऍप्ट आहे. म्हणजे अदर दॅन कृष्णाचा आवाज, इतर पात्रांचे जे आवाज आहेत ते पण खूपच चपखल आणि सुंदर आहेत. नाही, आणि त्याचं सगळ्यात मोठं क्रेडिट म्हणजे आमचे म्युझिक डिरेक्टर्स हम्म. तन्मय आणि ऋतुराज. सच यंग टॅलेंट आणि व्हॉट अ कंटेम्पररी अप्रोच टू दिस ड्रामा. म्हणजे तू ऐकलंयस म्हणून तुला माहिती आहे, जे तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला कळेल. सगळ्यांच्या तोंडात होतं की तू ट्रेडिशनल अप्रोच ब्रेक करून या गोष्टी केल्या, आणि तरीही त्या आउट ऑफ द प्लेस नाही वाटत. नाही गोवर्धन उचलतो आणि हे काय चालू आहे बाबा? हे नाही असं नाही वाटत. म्हणजे उगाच करायचं म्हणून काहीतरी छेद देऊ आपण ट्रेडिशनला, असं नाहीये ते. आणि पहिल्यापासून तन्मयचा म्हणा किंवा तन्मय भिडे, ऋतुराज साठे या दोघांचाही त्या स्क्रिप्टचा फ्लो कसा असावा की नाही संस्कृती इथे हे नको, तू संस्कृती बर तुला करायचंय ना, ठीक आहे तू कर, इथपर्यंत हे झालेलं आहे. म्हणजे एक असंख्य वाद की पण असं नाहीच म्हणणार तू, असं काय म्हणेन तू, हे जे मला काय वाटतं हे नको करू, हे घाण आहे. आता मला असं वाटतं हे घाण आहे. हे इथपर्यंत होणं, तर त्यामुळे आमची एक मैत्री पण डेव्हलप झाली. आणि या सगळ्या दरम्यान मला कळलं की त्यांनी ज्या पॅशनने हे म्युझिक केलंय, किंवा प्रत्येक किस्सा हा वेगळा साऊंड करतो तुमच्या कानांवर. प्रत्येक त्याचं जे जीवन आहे त्याला एक वेगळा फ्लेवर आहे, येट थोडस क्लासिकलचा एक लाइनिंग आहे, सिल्वर लाइनिंग आहे. सो ते पण कुठेतरी ब्रेक न करता तरी टू मेक इट साऊंड की उफ काहीतरी घडतंय. हे मला असं वाटतं फक्त टॅलेंटेड म्युझिक कंपोजर्स करू शकतात, आणि who are open to explore, who are not frightened of touching new genres. एक्झॅक्टली. म्हणजे आणि त्यांना ते इतके स्पेसिफिक होते ना. फॉर एक्झाम्पल इतक्या इनिशियल स्टेजवर तन्मय आणि आम्ही जेव्हा भेटलो होतो, मी त्यांना एक कन्सेप्ट सांगत होते वगैरे सांगत होते, मग दुसरी मीटिंग झाली तेव्हाच तन्मय असा इथे ना सारंगी वापरूयात या रागामधली, असं तो ऋतुराजला. आणि मला अशी ही पॅशनेट माणसं बघितली ना की मला असं खूप असं भारी वाटतं. आणि मी आय किड यू नॉट, जेव्हा तन्मय आणि माझी एक मीटिंग झाली होती, मी तुला कॉन्सेप्ट सांगते, तर तन्मय कसा होता, प्लीज माझ्याशी बोलत राहा. हा, की माझी कृष्णावरची एक संहिता आहे ज्यावर मी काम करते सध्या. तर ओके, तर या प्रसंगाला कालिया दमन होतं, आणि मला सुरुवातीला काय तुझं तन्मय असा तुला मग वैताग हे काय सांगितलं असशील तू, मला बघून असं वाटलं आय यू विल लिसनिंग, मी काय बोलते नाही लिसन, हे मला नंतर कळलं लिसन. आणि ऋतुराज त्या दोघांमधलं की तन्मय बस. आणि असं आहे की कधी कधी तन्मय खूप ओव्हरथिंक करतो, तो ऋतुराज आता तू त्याचा ऐकू नको, खूप ओव्हरथिंक करतो. सो इथपर्यंत आणि दिवस रात्र काम केलंय ग यांनी. म्हणजे किती मिनिटांचं ओव्हरऑल हे म्युझिक असेल, जर 1 तास 50 मिनिटांचा शो आहे तर किती मिनिटांचं म्युझिक केलं या लोकांनी. आणि ते स्वतःच त्यांच्या द बेस्ट पार्ट वॉज स्वतः केलेल्या कामाविषयी कधीच ते सॅटिस्फाईड नव्हते. नाही मला ना हे नको, हे घाण वाटतंय संस्कृती, प्लीज तुम्ही चेंज कर, नको हे नको, किंवा इथे बासरी आली पाहिजे, कुठे बासरी नाही आली पाहिजे. एक्झॅक्टली. किंवा कृष्ण म्हटला की ठराविक वाद्य,
ठराविक राग आणि ओव्हर युज ऑफ बासरी ना, सततच बासरी म्हणजे हे आणि अगदी म्हणजे आपण फारच जज करतोय पण हे ह्युमन असोसिएशन Instinct आहे, बरोबर आहे, ह्युमन बरोबर आहे. इन्स्टिंक्ट आहे की हे असं म्युझिक पाहिजे. पण मला फोक ऐकू येतं, मला मध्येच साऊथचा ठेका ऐकू येतो. हा. इनफॅक्ट संभवामी युगे युगे हे जे तुझं टायटल ट्रॅक आहे जो बाय नाव खूप स्टोरीज रिपोज झाल्या आहेत ज्या म्हणजे किंवा पोस्ट मधनं किंवा हे सगळ्यात जास्त ऐकू आलेलं आहे आता या प्रोजेक्टशी रिलेटेड. ते स्वतः जिथे कृष्णाचं हे जे वर्णन आहे जे तू आत्ता कवितेच्या 4 ओळी म्हणाल, ही लुक्स लाईक अ रॉक स्टार आणि द म्युझिक गिव्स अस द म्युझिक टेक्स अस देअर अँड येट तिथे इलेक्ट्रिक गिटार नाहीये. नाहीये ही मॅच्युरिटी जी आहे मॅच्युरिटी की मला फील तो द्यायचा आहे पण मी तोच फील कुठलं वाद्य वापरून देऊ शकतो जेणेकरून ते आउट ऑफ प्लेस नाही वाजणार, म्हणजे दाताखाली खडा आल्यासारखं नाही वाटायला पाहिजे जस्ट बिकॉज मला काहीतरी वेगळं एक्सप्लोर करायचं आहे. ही सेन्सिटिव्हिटी जी त्यांची आहे ना म्युझिक देतानाची, आय थिंक इट इज प्रेशियस. आणि मला त्यामुळे असं वाटतंय की ऍज अ कोरिओग्राफर जेव्हा तुला म्युझिकच हे मिळतं ना तेव्हा मग तुला खेळायला मोठं मैदान मिळतं. करेक्ट. म्हणजे मग तुला मग फोक एक्सप्लोर करता येतं, तुला कुठे कथक मला ऐकू येत आहे, मला कितीतरी बोल कथक ऐकू आहे. येणार होते की त्याचं एक परण आहे हो हो जे मला यु नो तू जर मला जनरली एक इव्हेंटच्या ह्याला जातो आपण डान्स करायला तेव्हा जे कोरिओग्राफर सांगतो हे म्युझिक आहे त्याच्यावर नाचायचं, यू डान्स अँड गेट इट ओव्हर. इथे जे मला कोरिओग्राफ करायचं असेल त्याच्यानंतर तो म्युझिक पीस एलियन वाटतो ना मला, की कारण मी हे कधी ऐकलंच नाही क्लासिकल मध्ये. कारण माझा एरियाच कथकचा नाही. बरोबर. धाकिट धाकिट ऐकलंच नाहीये मी. धळंगू तकदिकू हा हे माझा मी जो- नाही ऐकलं. हा. पण त्याच्यावर ते भरतनाट्यमचं काहीस फाउंडिंग फुटवर्क बसवणं. नाही नाही कस तू हे कर आणि मी हे करेन. कस लागला माझा. एक दिवस मी तन्मयला बोललो हे बायफरकेट करून दे, कोणत्या तालात चाललंय हे. म्हणलं खंड हे आपलं मिश्र जाती कुठली? काय चालू आहे. म्हणलं हा ताल काय. अगं काही नाही हे सोपं आहे बरं. आणि तन्मयची बहीण ही कथक डान्सर आहे, सो तिच्या मदतीने त्याने त्या गोष्टी कंपोज केल्या. ऋतुराज हिंगे हा तबलाही वाजवतो आणि आय थिंक तो मृदंगही वाजवतो, पण त्याने ज्या गोष्टी जे पठण आहे ते जे कंपोज केलंय ते तबलाच्या बरोबरमध्ये केलंय ना, सो तो एक वेगळा फ्लेवर आला. सो ते जितकं रिगरस होतं आता ते सिस्टम मध्ये बसलंय, पण ते बसवताना ना ताकिट ताकिट तक तकदिमी तक तकदिमी हे जे चेंज होणं होतं आणि ते पायात बसवणं, ते लोकांना शिकवणं, त्यांना त्यांच्याकडनं ते करून घेणं, काही काही गोष्टींना भयंकर वेळ लागलेला आहे. सो आय एम व्हेरी ग्लॅड की त्याला ना असं वाटलं की नाही ना हा असू दे नाही ते फ्लेवर जे मला असं वाटत आवडेल का हे लोकांना, हे मला नाही वाटत. तो म्हटला नाही. किंवा माझं कधी कधी असं म्हणणं होतं की मला थोडं बोर वाटतंय आता बघताना, मला परफॉर्म करताना असं वाटलं थोडं बोर आहे. तो म्हटला नाही संस्कृती इथे ब्रीदर आहे, राहू दे. सो हे जे गिव्ह अँड टेक होतं की जिथे मी म्हणते की नाही मला हे वाक्य इथे पाहिजे, तर तो लेट गो करायचा, तो सरेंडर, ओके ठीक आहे तुला वाटतंय ना राहू दे. किंवा तो जो म्हणला की नाही जसं आता म्हणाला की ब्रीदर आहे, सो ओके यू आर द म्युझिक डिरेक्टर, आय ट्रस्ट यू कम्प्लिटली, हा तुझा झोन आहे, मी हे झोन आहे मी तुझा ऐकणार. कधी कधी असं व्हायचं की फॉर एक्झाम्पल बरं त्याच्यामुळे ना बरेच चांगले गायक आम्हाला मिळाले. आम्हाला अवधूत गुप्ते आले ऑन बोर्ड, आनंदी जोशी होती, कितीतरी शुभा जोशी आहेत त्यांनी गायली एक अंगाई, तन्मयची आजी आहे त्यांनी पण एक अंगाई गायली आहे, शरयू आहे, अविता आहे, असं खूप सेट ऑफ सिंगर्स, सेट ऑफ कंपोजर्स वाद्यजन्नी वाजवली. वरद कातापूरकर यांनी बासरी वाजवली. सो धन्य झाले होते मी, म्हणजे ते. आणि ते त्याच्यामुळे आले कारण का प्रत्येकाला ना या लोकांना त्याच्याबरोबर काम करायचं होतं, तन्मय बरोबर. तन्मय म्हणतोय ना तन्मय बरोबर काम करायचं. सो हे ना आता ही इज प्रॉबेबली लाईक 3-4 फिल्म्स ओल्ड ऑर इवन 3. हे जे त्यांनी क्रिएट केलंय ना, मला आय फील व्हेरी फॉर्च्युनेट की मला असं कोलॅबोरेशन करायला मिळालं, कारण का या सगळ्या लोकांना त्याच्यावर काम करायचं होतं. आणि जे त्यांनी करून घेतलं ना, म्हणजे रिमेंबर की जेव्हा अवधूत गुप्ते आली याच्यामध्ये स्टुडिओमध्ये आणि तेव्हा त्यांनी हे गाणं ऐकलं आणि भिडे असं केलं त्यांनी, हे मी बघितलं. आणि ही वॉज एक अवधूत दादाचं गाणं जे संभवामी योग्य आहे ते तर त्यांनी वेगळ्या लेवलवर एकतर गायलंय.
आणि दॅट्स ऑल हिम की मी हे इथे ऍड करतो मी. सो आणि अगेन परफेक्ट कास्टिंग, म्हणजे ते अवधूत गुप्तेनेच गावं. मी तो हे जे येतं ना त्या म्हणजे मी म्हटलं नाही, हा आवाजच दुसरा कुठला असू नाही शकत. आणि ह्या ऋतुराज तन्मय यांना त्यांच्याकडे ती नॅक येते, म्हणजे ते हे जरा असं करूयात काही इकडनं असं, तर ते ना ऐकत सुद्धा बरं तन्मय जसा लीडर येत होता तसा की नाही अजून एक करूयात, एक 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 अजून एक टिक असं तो म्हणतो म्हणजे. सो आणि मला असं वाटतं ऍक्च्युली टू राउंड इट अप द गुड क्वालिटी इज टू बी ट्रान्सपेरंट अबाउट वॉट यू, आणि नॉट जस्ट बीइंग नाईस टू इच अदर की ठीक आहे ना मला काम करायचं. आय नीड पीपल टू स्टँड द ग्राउंड अँड टेल मी हे चांगलं नाही आहे संस्कृती, इवन इफ रिगार्डलेस तुझं प्रोजेक्ट आहे का काय, मी नाही करणार हे काम असं. हे जे आहे ना, किंवा मला हे नाही आवडत आहे संस्कृती, हे नाही करायला पाहिजे, किंवा सो यू हॅव टू स्टे ट्रू टू व्हॉट युअर आयडियाज. जे माझ्या बाबतीत पण झालं की त्याचं नाही ऐकलंय मी काही काही ठिकाणी आणि त्याच्यावर आता आम्ही हसतो. सो हे जे गिव्ह अँड टेक आहे ना, ते फॉर्च्युनेटली खूप चांगलं झालं. आणि इन फ्युचर सगळ्यांना जे प्रॉब्ली जे रिलेटेड टू द इंडस्ट्री आहेत ऑर नॉट, प्लीज वर्क विथ दीज बॉईज. ऍब्सोल्युटली दे आर इन माय हार्ट, म्हणजे ऑफकोर्स दे विल बी फॉर एव्हर, आणि आय रिली वॉन्ट टू वर्क विथ दॅम पुढे मागे सुद्धा. नो, आय एम शुअर लिसनिंग टू ऑल ऑफ दिस everybody who's sensitive and आणि मला हे माहिती आहे की हे सगळं ऐकल्यानंतर म्हणणार आहे आम्हाला नव्हतं माहिती तुला इतकं कौतुक आहे, दाखवलं नाहीस कधी असं हे पण म्हणू शकतात. तुझी एक फेज वाईल दिस ही प्रोसेस मध्ये संस्कृती असताना एक फेज तिची अशी आली जेव्हा ती माय टीम हेट्स मी, माय टीम हेट्स मी. किती एक्झॅजरेशन, नोबडी कॅन एव्हर हेट यू, हेट इज अ स्ट्रॉंग वर्ड, आय नो दॅट, अँड येस म्हणूनच आय एम सेइंग माय टीम हेट्स मी. So let me assure you they don't hate you. वैतागले असू शकतात पण ऍब्सोल्युटली वैतागणं म्हणजे प्लीज तुझा चेहराही दाखवू नकोस सतत आली पण हॅव्हिंग सेड दॅट, तुझ्या कॉस्ट्युम डिझायनरला तू किती वैतागवलंयस ऑन दिस? कारण पहिल्या हाफ मधला कृष्ण मला वेगळा दिसतो आणि सेकंड हाफ मधला कृष्ण मला वेगळा दिसतो, आणि वेगळा दिसतो बाय नॉट अ चेंज ऑफ कॉस्ट्युम, एक्सेसरीज शिफ्ट होतात व्हेरी थॉटफुली, पण दे मेक अ डिफरन्स अँड हाव. सो काय ते कोणाचं आहे आणि ते कसं काय व्हॉट वॉज इट? पहिल्यांदा जेव्हा मी डिस्कस केली होती, माझी मॅनेजिंग टीम आहे ब्रू वॅकर्स, असं संतोष टीम, ही खूप चांगली मैत्रीण पण आणि माझी मॅनेजर पण, तिच्याशी मी डिस्कस केली होती आयडिया, आणि ती सकट असं एकदम पटकन की बोलव ना नेहा चौधरीला बोलव ना, तिच्याशी एकदा डिस्कस. तर आधी मला वाटलं पण नेहा, बट इट इज अ व्हेरी क्लासिकल थिंग, हाऊ विल नेहा, पण तरी नेहा आली. नेहा आणि मी खूप काम केलंय आणि रिली लव्ह द वुमन. आणि मी तिला डिस्कस केल्या या गोष्टी. ते जे कलर पॅलेट आहे ते कम्प्लिटली नेहा आहे. कोणता ब्लू निवडायचा हे तिचं डोकं आहे, आणि ती स्टनिंग आहे या बाबतीत. तिच्यासारखी नजर, तिच्यासारखं अंडरस्टँडिंग ऑफ कलर्स इन लाईट विदाउट लाईट, हे आउटस्टँडिंग आहे. मला तितकं नॉलेजेबल व्हायचंय, मला तितकं डिटेल्ड व्हायचंय जे काम माझं आहे त्याच्यात, कारण का ती खूप परफेक्शनिस्ट लेवलला काम करते. तर तिचं सजेशन होतं. आधी माझं असं म्हणणं होतं की तो जो निळा आहे, आता मी स्त्री म्हणून त्याचं काम करते, तर अर्थात पुरुषांना ते मुभा असते बेअर बॉडी जाण्याचं, नाही जाऊ शकत. पण मला असं वाटतं की तो जो वरचा निळा आहे ना, इट शुड बी मिमिकिंग हिज बॉडीचा रंग. तो टॉप नसला पाहिजे, तो आपण घालतो पण तो ना असं वाटलं पाहिजे की ते आठवलं पाहिजे की निळा सावळा ना. सो माझं एक शेड कार्ड ठरलं होतं. मग नेहा म्हणाली की नाही, हा रंग तुझ्या लाईट्स मध्ये काळा दिसणार आहे, म्हणून हा ब्राईटर ब्लू घेणं तुला गरजेचं आहे, आणि हा स्पेसिफिक त्याच्या सोहळ्याचा जो येलो आहे हा पाहिजे. मग त्या साड्या शोधणं. बरं, मग मुलींच्या साड्या काय, तर माझ्या डोक्यात होतं की जेव्हा मुली पोज घेऊन आम्ही जर एकत्र उभं राहिलो तर जवळपास त्याच्या मागे मोरपीस उभं आहे असं पाहिजे कलर पॅलेट. म्हणून त्यांच्या मोरपंखी रंगाच्या साड्या माझ्या डोक्यात होत्या. आणि ती म्हणाली की ओके, मग तिने ऑप्शन्स पडले, बघ ही चांगली दिसेल, ती चांगली दिसेल. मग शोध सुरू झाला. मग नाशिकला पंडित पैठणी म्हणून आहेत, तर त्यांनी आम्हाला खूप मदत केली या साड्यांसाठी. मेन म्हणजे भरतनाट्यमचे कॉस्ट्युम त्याला कांजीवरम लागतं जनरली, कारण काठ मोठा असतो, काठावर बऱ्याच गोष्टी असतात.
सो आम्ही त्यांना ते सांगितलं. बरं त्या रंगाचं ते मिळालं, 4 जणींचे ते रंग. माझा पण रंग, माझं पण ते कापड वगैरे सगळं मिळालं. आणि पुण्यातला एक संगीता शेवटे म्हणून त्या जनरली भरतनाट्यमच्या कॉस्ट्युम्स शिवतात, तर त्यांनी त्या कॉस्ट्युम्स ते शिवले. आता माझ्या डोक्यात खूप क्लिअर होतो की ते धोतर वाटलं पाहिजे, पण ते धोतर नसलं पाहिजे. लाईक सो भरतनाट्यममध्ये ती मुभा असते, वेगवेगळ्या पद्धतीचा पंखा शिवणं. सो तो तिरक्या ह्याचा पंखा की तो उभं राहिल्यावर धोती सारखा दिसेल, पण जर स्ट्रेट फीट करून उभं राहिलं तर त्याची त्याचं जे सौंदर्य आहे पंख्याचं तेही दिसलं पाहिजे. पण वाईड फीट केल्यावर तरीही तो चांगलाच दिसला पाहिजे. कारण का मोस्टली वाईड फीट करूनच मला जनरली नाचायला लागलेलं आहे. आणि मुलींचं जितकं फेमिनाईन, पण ओव्हर्टली फेमिनाईन नाही, कारण का त्या मेल कॅरेक्टर्स पण परफॉर्म करतात. सो ह्याचा सगळ्याचा खूप विचार केला होता. मग मुली दिसल्या कशा पाहिजे, माझ्या डोक्यातला कृष्ण कसा दिसला पाहिजे, जो बेसिकली फोटोशूटला पण मी थोडा क्रॅक केला होता की तो दिसला कसा पाहिजे. लॉट ऑफ पीपल यू टू गिव्ह क्रेडिट फॉर, कारण तेजस नेरुरकरने ते शूट केलं होतं. काही आयडियाज, काही शॉर्ट्स हे कम्प्लिटली त्याचं विजन आहे. त्याच्यामध्ये जगन्नाथ पेडणेकर यांनी आम्हाला त्यांची ज्वेलरी दिली होती. शीतल पालसांडे ही जी माझी फॉरएव्हर फेवरेट एक आपली सिरियसली, ती शी ब्रिंग्स माय विजन इन टू लाईफ अँड शी ऑलवेज हॅज. की मला हा केस असा नकोय, तर शी विल ती सगळं परत काढून ती परत करणार, इतका तिच्यात पेशन्स आहे. सो आणि खूप जवळची फ्रेंड आहे, तर त्यामुळे तिने, नेहा, या सगळ्या लोकांनी खूप मदत केली होती. आणि स्टेजवरचा कृष्ण कसा दिसावा हे जरा ट्रिकी पार्ट होता. माझ्या डोक्यात होतं की पहिला हाफचा जो कृष्ण आहे, जोपर्यंत राधा विरह होत नाही, तर तो असं बाळगोद, थोडासा रानावनात फिरणारा कृष्ण, की ज्याला रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये की आता, असा दिसला पाहिजे. म्हणजे कमीत कमी प्रॉब्ली ज्वेलरी, फुलं जास्त, नॅचरल एलिमेंट्स जास्त, पण असंही नाही की काहीच नाही घातलंय बुवा, किंवा कारण वलय आहे त्याच्या मागे, ते थोडासा तो तितका देखणा दिसला पाहिजे. मग आता मुलींचे केस लांब असतात, मग पुढच्या केसांचं कसं करणार, सोडता तर येणार नाही, डान्स खूप आहे, ज्वेलरी किती हलकी किती कमी पाहिजे, कारण कधी तुटत होती. पहिल्या 2 प्रयोगाला तर काही ज्वेलरी तुटली आणि लक्षात आलं की हेवी ज्वेलरीचं कामच नाहीये, एक्झिटच नाहीये. आणि सेकंड हाफला मग असं वाटलं, आता जेव्हा तो युगंधर झालाय, आता तो रिस्पॉन्सिबिलिटीचा तो राजा झालाय, तो सोन्याने मढवलेला पाहिजे. कारण का मम्मी म्हणाली ती जनरली देव असतात ते सोन्याने मढवलेले असतात. तसं वाटलं की तो सोन्याने असं भरला पाहिजे आणि तो शिफ्ट झाला पाहिजे की आता हा सेव्हियर म्हणून आला, हा जग तारण्यासाठी आलेला हा कृष्ण आहे. आधीचा कृष्ण इनसेंट होता, आता ह्या कृष्णाला जग बदलायचंय, धर्म स्थापन करायचंय. सो ते दिसणं गरजेचं होतं. मग तो मुकुट कसा असावा, मग ते केस कसे असावे, मेकअप कसा असावा, कारण का ते फेमिनाईन दिसता कामा नये. सो या सगळ्या गोष्टींचा खूप विचार केला होता मी, आणि अजूनही तो होत राहीलच, कारण का मी जसं तुला माहिती सॅटिस्फाईड नसेलच, तो अजून कृष्ण किती चांगला दिसावा याच्याकडे माझा ऑब्व्हियसली एम आहे. आणि जेव्हा तो एकदा मी स्टेजवर परत बघेन आणि मला असं की हा आता मी पण तू केलेला हा सगळा विचार, यू हॅव नो आयडिया ह्याचा आमच्यावर काय इम्पॅक्ट होतो. मी टीव्हीवर, फिल्म्समध्ये, नाटकांमध्ये, डान्स परफॉर्मन्सेसमध्ये कृष्ण बघितला. या सगळ्या कृष्णांमध्ये जेव्हा हा कृष्ण डोळ्यासमोर आला, हाडा मासाचा, आपण स्पर्श करू शकू, आपण पाय धरू शकू, आपण हात पकडून बसू शकू, आपण मिठी मारू शकू, आपण दृष्ट काढू शकू, ह्या कृष्णाचं काय करावं मला कळलेलं नाही. माझ्या डोळ्यातनं गळा पाणी वाहत होतं, एक्सप्रेशन लेस. मी टू कन्फेस, देर आर मोमेंट्स जेव्हा मी तू काय नाचतीयस किंवा तू काय सांगतेयस, मी काय ऐकते, मी काही माझं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. मी केवळ त्या कृष्णाचा वावर बघत बसले होते की, आणि मग मी स्नॅप आउट व्हायचे की 1 मिनिट बघाय, थोडं प्रोसेस पण करायचं आहे नाही का आपल्याला, हे काय चाललंय. इतका देखणा कृष्ण तू आम्हाला दिलाय संस्कृती. मी ऑडियन्समध्ये बसून दोन्ही हाफ संपल्या जिथे तुझी मोमेंट फ्रीज झाली, मला दोन्ही वेळेस मी केवळ दृष्ट काढून घेतलेली आहे. कारण आणि आता मला कळतं की तो कृष्ण तसा उभा राहण्यामध्ये
किती काम लागलेलं आहे त्याच्या मागे, किती जणांचे हात लागलेले आहेत, किती विचार जबाबदार आहेत तो कृष्ण तसा दिसण्यासाठी आणि तसा आमच्यासमोर उभा राहण्यासाठी. आणि या पलीकडे तू आर्टिस्ट म्हणून तर जे आहे, म्हणजे तुझी जी बॉडी लँग्वेज तू कॅरी केली आहेस, तुझा वॉक, तुझी बोट, तुझ्या पायाची दिशा असेल, बसता उठताना असेल, यू आर ब्लेस्ड विथ ग्रेट शोल्डर्स टू प्ले दिस पार्ट. दे डेफिनेटली ॲड ऑन टू द पॉस्चर. बट तुझी मिश्किल स्माईल असेल, ऑल ऑफ दिस आय डोंट नीड अ कॅमेरा हे टिपण्यासाठी. आणि हे स्टेजवर घडतंय ही अजून पुढची कमाल आहे. मोरपिसाचं बदललेलं प्लेसमेंट किती वर्क करू शकेल. जिथे तेवढं तुला observe केलंय. अवखळ वाहत जाणारा मिश्किल कृष्ण दाखवायचा तेव्हा तुझं इकडे मोरपीस. आणि जेव्हा नंतर तो कुरुक्षेत्रात येतो, तो मुकुटावर असलेलं सरळ बॅलेन्स्ड एक माझी नजर जेव्हा जाते ते सेंटरला येतो मोरपीस. मोरपीस किती असतील हा हा विचार आहे संस्कृती, जो त्याच्याशिवाय नाही उभं राहत हे सगळं. आणि म्हणून माझा हट्ट होता की हे जोपर्यंत उलगडून सांगणार नाही ना तोपर्यंत कदाचित नजर नाही जाणार या सगळ्याकडे बघायला. म्हणून मला असं होतं की आपण बोलूया. नाही ऍब्सोल्युटली. म्हणजे हे टेक्निकल प्रश्न मला वाटत नाही कोणी असे मला विचारले असते. कारण जितकं आपण बोलतो कृष्णाविषयी का होईना किंवा बाकीच्याच गोष्टींविषयी, तर मला असं वाटतं ते तुलाच कळू शकतं की किती इनडेप्थ डिटेल्सचा विचार केला जातो. सो तुझ्या रिॲक्शन कडे बघता आय थिंक इट्स सेफ टू से इट्स वर्किंग. मोर दॅन दॅट. संस्कृती, या प्रोजेक्टचं अजून एक सौंदर्य स्थळ म्हणजे लाईट आणि सेट डिझाईन. पूर्ण स्टेजवरती मला जो सेट आहे, ज्या लेवल्स आहेत, एक तर त्या दिसतच नाहीत कारण इट इज ब्लॅक मास्किंग मध्ये सगळं आहे. म्हणजे कलाकार आणि ते मला काय दाखवतायत, ते कुठलं पेंटिंग उभं करतायत या पलीकडे मला कुठलंही डिस्ट्रॅक्शन नाहीये पूर्ण स्टेजवरती. आणि त्या प्रसंगांना हायलाइट करायचं किंवा अजून साज चढवायचं काम हे लाईट डिझाईन करतं. प्लीज त्याबद्दल काहीतरी सांग. म्हणजे तुझ्या इथलं लाईट डिझाईन इज अनदर कॅरेक्टर ऑफ द शो. खूप महत्वाचा एस्पेक्ट लाईटिंग, कारण का बऱ्याच गोष्टींचा इफेक्ट लाईटवर अवलंबून आहे. ब्लॅकआउट्स होणं म्हणजे बेसिकली ब्लॅकआउट का देतो म्हणजे गायब होतात गोष्टी, म्हणजे किंवा त्यांचं अटेन्शन आपण काढून ऑडियन्स पासून. सो बऱ्याच गोष्टी आम्ही त्यानुसार प्लॅन केल्या. अख्खा सेकंड हाफ लाईटवर चालतो आणि लाईट वरच आहे अख्खा सेकंड हाफ. म्हणजे कोरिओग्राफी पण अशा ह्याने केली मी की 2 भाग होतात स्टेजचे, जे तुला माहिती आहे आणि जेव्हा लोक येतील तेव्हा त्यांना कळेल. सो आम्ही तेजस देवधरला विचारलं होतं लाईटसाठी, आणि कधी तेजस असतो कधी टीम मेंबर असतो त्याचा सुश्रुत जोशी म्हणून. तर हे दोघे येतात तर त्यांचे पण 3-3, 4-4 वेळा त्यांच्याबरोबर झालेली टेक किंवा त्यांच्या डोक्यातलं असलेलं की मला किंवा इथे हार्श नको, इथे जरा सॉफ्टर आला पाहिजे, तर अशा सगळ्या मीटिंग्स करून. आणि अजूनही असं वाटतं की अजून देर इज लॉट ऑफ स्कोप टू बेटर इट, किंवा त्या क्यूजला ती लाईट एकदम क्रिस्प आली पाहिजे. सो असा अजून बराच स्कोप आहे. पण खूप खूप डोक्यात होतं की लाईट जे लाईट्स करतात किंवा जो लाईटमॅन असेल, आपला लाईट डिझायनर असेल, तो खूप उमदा पाहिजे आणि जो जाणता पाहिजे त्या गोष्टीचं. कारण का लाईट्स देणं, लाईट्स जे लाईट डिझायनर्स असतात ते लाईट्स देतातच, पण शो काय आहे, तो कसा दिसायला पाहिजे, त्याचं लाईटचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे त्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये. सो हे आम्ही खूप डिस्कस केलं होतं आणि जे अजूनही आम्ही डिस्कस करतोच आहोत, कारण सुरुवातच आहे शोची. सो इट हॅज टू गेट बेटर. सेटचं म्हणशील किंवा प्रॉप्सचं म्हणशील तेव्हा मी खूप हेल्मेट होते की काही नाही वापरायचं. कारण अगेन जसं तू म्हणाली, मुद्दा करेक्ट आहे की डिस्ट्रॅक्टिंग काहीच नको. खूप असं ब्राईट काहीतरी चाललंय स्टेजवर, मग असं कधी कधी काय होतं, सेट हल्ला की इथे चालू असणारी गोष्ट इथे काहीतरी मुवमेंट झाली की आपण पटकन तिकडे बघतो एका मिली सेकंडसाठी का होणार. आणि तसा शोच नाहीये मुळात, त्याची थीमच वेगळी आहे. प्लस मला असं झालं की जर आपण प्रॉप्सनीच शो करायचा आहे तर मग आपल्या क्लासिकल शिक्षणाचा उपयोग काय? जर आपण भासवून देऊ शकत नाहीये ही रियालिटी इथे घडतीये
आणि त्याला फक्त एकच गोष्ट आहे, एकतर तुमचं टॅलेंट आणि तुमचा अभिनय, त्या ह्याने जितकं तुम्ही पोहोचवू शकता. सो इट्स बेसिकली माइमिंग ना. त्या माइम मधनं जर तुम्ही दाखवू शकता की माझ्या हातात बाण आहे आणि तो मी ओढलाय, किंवा मी लोणी खातीये, हे जर माझ्या हातातनं कळत नसेल तर मग उपयोग काय? त्या ट्रेनिंगचा उपयोग काय? आणि असं नाही, उपयोगपेक्षा मे बी उपयोग चुकीचा शब्द आहे, पण मग तितकं पण ती मेहनत घेतली पाहिजे की लोकांना कळलं पाहिजे की. आणि तेच मला असं वाटतं क्लासिकल डान्सर्सला ते कळू शकतं की हे होतच नाही. पण जस्ट टू करेक्ट यू देअर, ज्यांना क्लासिकल येत समजत नसेल त्यांनाही कळतंय काय चाललंय समोर. ही इथे दिस इज द विनिंग कार्ड. हा. आणि मग मला असं वाटलं की प्रॉप्स वगैरे नाही करायचंय, कारण का जर तू थीम पण बघितलीस तर त्याच्या ह्याच्यामधनं चालल्यात त्या गोष्टी, त्या खऱ्या प्रॉब्ली घडत नाहीयेत, आपल्याला माहिती नाही. सो स्पेसिफिक पद्धतीचे कॉस्ट्युम्सही माझ्या डोक्यात असे अजिबात नव्हते, वेगळे द्यायचे त्या त्या कॅरेक्टरच्या प्रमाणे. त्याच्यात मजा नव्हती असं मला वाटतं. पण असं म्हणतात नेव्हर से नेव्हर. सो लेट्स सी इफ आय कम अप विथ अनदर आयडिया की सेटवर अजून काय असू शकतं. पण आता मला हे सफिशियंट वाटतं, कारण का जितके रंग आहेत स्टेजवर असणारे कॉस्ट्युमचे आणि लाईट्स, तर ते ब्लॅक खूप करेक्ट पडतं, कारण का त्याच्यावरती कॉन्ट्रास्ट चांगला दिसतो. ही त्याची टेक्निकल बाब पण झाली. आणि जितकं समजा तू कलर ऍड करतो तर ते डिस्ट्रॅक्टिंग होतं, कारण ऑलरेडी आमचे कॉस्ट्युम्स कलरफुल आहेत. बरोबर. आणि मग लाईटला त्याचा त्रास होतो. सो तेजसचं पण असं म्हणणं होतं की जितकं मागचं बॅकग्राऊंड असं ब्लॅक आहे तितकी तुझी लाईट इफेक्टिव्ह वाटते. आणि मला गरज नाही भासली सेटची ऑनेस्टली. सो इतकं ते सोपं कारण. मला याच्यात असं जाणवलं की द बेस ऑफ युअर द स्पाइन ऑफ युअर डान्स इज भरतनाट्यम. आणि ते कसं तू विचार करून केलंयस नाही केलंयस मला माहित नाही, पण आवाज जरी असला तरी लिपसिंक तुम्ही नाही केलंय, कुठेच नाही केलंय, जे आपण क्लासिकलला नाही करत. बरोबर. नाही तर तुला मुभा होतीच ना, आवाज कृष्णाचा आहे तर मी कृष्ण म्हणून बोलूच शकते लिपसिंक करून, पण तू ते नाही केलंयस. किंवा अनेक अशा कक्षा आहेत त्या आपल्या डिसिप्लिनच्या, ज्या कायम फॉलो केल्या जातात, ज्या इथेही फॉलो होतात. तू एक वाक्य बोलतीयस, मागे रिदम चालू आहे आणि वाक्य संपल्यानंतर तुझी सम आणि रिदमची सम एकत्र येते, जी तू कधी बोटाने दाखवलीयस, कधी नजरेने दाखवलीयस, पण ती सुटली नाहीये. म्हणजे तुझा अभिनय चालू असतानाही तुझ्यातली नृत्यांगना जागी आहे आणि ती सौंदर्य स्थळ ती नृत्यांगना दाखवते की आली सम. त्याच्यात ईज आहे एक वेगळी. त्यामुळे मी बोलत राहू शकते. म्हणजे खरंच आहे, मी खरंच बोलत राहू शकते. पहिला प्रयोग दुबईला व्हावा हे इतकं खरं भारी आहे, कारण एखादी इंडियन रूट्स मध्ये मुरलेली गोष्ट, इंडियन रूट्स मधला हिरो आणि इंटरनॅशनली ओपनिंग त्याचं होत आहे, ही फार मला छान वाटलेली गोष्ट आहे. म्हणजे मला अभिमान खूप वाटला याचा की भारताबाहेर जाऊन सांगणं की आमची संस्कृती काय, आमची संस्कृती काय आहे आणि आमची संस्कृती काय आहे, हे मला फार कौतुक वाटलं होतं त्याचं. हे जमवून कसं आलं, यामध्ये जे आपले को प्रोड्युसर आहेत केदार सोमण, सो केदार सोमण आणि तू दोघां मिळून हे प्रोडक्शन तुमचं दोघांचं आहे, बरोबर? तर तुमच्या दोघांचा असा काही थॉट होता की आपण इंटरनॅशनलीच ओपन करूया का, असं काही? म्हणजे ते घडत गेलं आणि झालं? एकतर हे करायचंय मुळात हेच माझ्याच मनीनं ध्यानी होतं, जसं मी तुला म्हणलं. आणि तो स्वभाव त्या बाबतीत मी थोडीशी मे बी कमी पडू शकते, पण मी असं कधीच कोणाला ही कॉन्सेप्ट आहे तर प्लीज हे प्रोड्यूस करशील का, हे कधीच नव्हतं. हे एकदा डिस्कस करता करता की माझ्या डोक्यात असं आलंय, आणि हे अगदीच काही मी लिहिलेलं पण नव्हतं, एक नोट लिहिली नव्हती त्याच्याविषयी. आता जेव्हा मी ते पुस्तक उघडते तेव्हा त्याची तारीख लिहून ठेवली होती मुद्दाम, तर कळलं की 1 वर्ष लागलं ह्याला हे एक्झिक्यूट करण्यासाठी. आणि मी तुला स्पेशली ती बुक दाखवेन की माझा पहिली नोट काय होती कृष्णाविषयी या शोची, की तो दिसला कसा पाहिजे, शो कसा दिसला पाहिजे, म्हणजे आयडिया काय. तर अचानक त्याने ती आयडिया ऐकली आणि तो म्हणाला की हे कर ना तू, हे सिरियसली करतो. तरीही मी ते सिरियसली घेतलं नव्हतं, की म्हणलं काय करणार, आणि किती डाऊट्स येतात आपल्या मनात, काय हे चालेल का, लोकांनी कृष्ण किती बघितलाय, लोक कंटाळतील, तर किती वेळा स्टेजवर आणायचा कृष्ण. सिरियल मध्ये टीव्हीवर बघतो आपण, चित्रपटांमध्ये बघतो, पण स्टेजवर किती लोकांनी केलाय. एक्झिस्टिंग काही प्रोडक्शन्स आहेत जे कृष्णावर आहेत, तर याला असं काय इतकं बोललं मिळणार किंवा याचं काय होणार. आणि
मग तो एका पॉइंटला थोड्या दिवसांनी प्रश्न विचारायला लागला, मग कितपर्यंत आलाय, याच्याशी बोलायचंय का? आणि मग मला असं झालं की जर समोरचा विश्वास ठेवू शकतो तर मग आपण मी का जरा नाही? तरी स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून मी ते सिरियसली ऍक्च्युली करायला सुरुवात केली. आणि तो इतका असा तो ऑनबोर्ड आला की कळलंच नाही की केव्हा मी कोलॅब करून या गोष्टी करायला लागलो. की वेन आय वॉज हँडलिंग द एंटायर क्रिएटिव्ह पार्ट ऑफ दिस, तो टेक्निकल गोष्टी बघत होता की यांच्याशी बोलायचंय, त्यांच्याशी बोलायचंय. अर्थात आम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी क्रिएटिव्ह असो किंवा या गोष्टी असो आम्ही प्रेझेंट होतोच की काय असलं पाहिजे. सो त्या बाबतीत त्यांनी ही इज अ को प्रोड्युसर अँड द को प्रोड्युसर. सो एकमेकांना ती लिबर्टी होती की कोणी कोणाच्या ह्याच्यामध्ये इंटरफिअर नाही करायचा, यू टेक द एंटायर लिबर्टी. सो हा जो क्रिएटिव्हली जो दिसलाय जो आहे, प्लस गेटिंग तन्मय आणि ऋतुराज वॉज हिज आयडिया. सो हे चांगल्या ठिकाणी ओपन केलं पाहिजे, कारण त्याचा ना त्याला एक खूप स्पष्टपणे सांगायचं झालं तर की अटेन्शन मिळेल. बरोबर की ओपन झाला, याचा पहिला प्रेमियर शो जो झाला तो कुठेतरी वेगळीकडे झाला. आणि रिगार्डलेस आम्हाला माहिती नव्हतं ऑडियन्सची रिॲक्शन काय असणार होती. दुबईमध्ये गोष्टी ओळख निघाली. निखिल निगडे हा जो आहे विजयश्री इव्हेंट्सचा, त्याने खूप मदत केली आम्हाला. दुबईची काही माणसं आहेत, अमोल दादा, गणेश दादा, असे खूप जण आहेत तिकडचे जी मराठी माणसं आहेत आणि ते मराठी कलाकारांना खूप असं खूप जपतात आणि मराठी संस्कृतीला खूप जपतात. सो त्यांना हे त्यांचं पण खूप कौतुक, कारण का त्यांना शो विषयी काही कसं काय माहिती असणार ना, काही दाखवायला पण नाही. बरोबर. सो ते प्रेक्षक म्हणून बसले, ऑर्गनायझर्स पहिल्यांदा की ज्यांना माहिती नाही हा शो काय, ते बसले आणि ती रिॲक्शन बघून दुबईच्या ऑडियन्सची तितके थक्क झाले होते की तिथे ऍक्च्युली आम्हाला ऑफर झाल्या की या शोचं बजेट काय, याचं कॉस्टिंग काय, आम्हाला इथे लावायचा शो, आम्हाला इथे तुम्ही इथे परफॉर्म कराल का, मग तुम्ही इथे. सो ना इट वॉज व्हेरी ओव्हरवेल्मिंग. तर असं सगळं ते घडत गेलं आणि नाव तर रेस्ट इज हिस्ट्री. आता तर ते चालूच राहील. पण त्याला अटेन्शन मिळावं आणि ते ओपनिंग चांगलं व्हावं की आपल्याला एक सांगता येईल पिच करण्यासाठी सुद्धा, म्हणजे मी खूप स्पष्टपणे सांगते, पिच करण्यासाठी सुद्धा की याचा प्रयोग बघा इकडे इकडे या ऑडिटोरियमला झाला, दुबईत केला. बिकॉज अगेन इट इज नॉट अबाउट हाऊ मेनी शोज यू डू, इट इज अबाउट किती लोक ते ग्रास्प करतात आणि ते किती चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतात. हा डान्स ड्रामा असल्यामुळे ते त्याला एखाद्या नाटकासारखं ट्रीट करणं चुकीचं आहे. बरोबरच. ते एका वेगळ्या अनफेअर आहे इनफॅक्ट. सो ते एका वेगळ्या पद्धतीने पॅकेज करूनच लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. लोकांची क्लासिकल विषयीची असलेली मिसकन्सेप्शन्स मोडल्या गेली पाहिजे. लोकांचा इंटरेस्ट डान्स ड्रामामध्ये जागृत झाला पाहिजे. जनरली तो म्युझिक कडे असतोच असतो किंवा नाटकाकडे असतो. सो हे दोन ऑडियन्स प्रॉब्ली कॉमन असू शकतात, पण इट्स नॉट नेसेसरी की नाटकाचा ऑडियन्स हा डान्स ड्रामाचा ऑडियन्स असूच शकतो. बरोबर आहे. सो या आणि वाय चीटिंग एनीबडी इनटू की जस्ट आम्हाला तुम्हाला ऑडिटोरियम पर्यंत आणायचंय म्हणून तुम्ही वेगळं काहीतरी पॅकेजिंग करायचं इज अ रॉंग आयडिया ऑफ आणि इंटेंट खूप क्लिअर आहे. हा डान्स ड्रामा करायचा झाला कारण मला डान्स येतो म्हणून, मला म्युझिक येत असतं तर मी म्युझिक केलं असतं ना. इतकं सोपं आहे ते. पण आता त्याच्या सेफ टू से की त्याच्या पलीकडे थोडंसं गेलंय की लोक त्याला एक्सपिरियन्स म्हणून बघतात, कारण का म्युझिक तितकं चांगलं झालंय, परफॉर्मन्स तर चांगलेच करतात. सो आता आय फील फेद वाटतं की हा शो मी पुढे नेऊ शकते आणि ते तितकं चांगलं झालं, कारण शेवटी मला असं वाटतं की त्याची इच्छा श्रीचं काहीच नाही, त्याच्या इच्छेशिवाय काही नाही होऊ शकत असा माझा विश्वास आहे. तो इनोसेंट असला, तो थोडासा मूर्ख असला तरीही चालेल, पण मला असं वाटतं त्याच्या इच्छेशिवाय काहीच घडत नाही. सो त्याची इच्छा संभवामी उगी त्याची इच्छा, खरंच म्हणून ते घडतं. खरंच आहे. तुझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर येऊन तुला हे करावं असं वाटणं, हे सुद्धा आपण, मला कायम वाटतं आपण जी जी कामं करत असतो ना ती कामं आपल्यापर्यंत येतात किंवा आपल्या हातून घडतात कारण त्या पॉइंटला आपण तयार असतो. ऍब्सोल्युटली. ते उभं करायला ती ताकद ज्यावेळी आपल्यात येते त्यावेळी आपल्या हातातनं ते कर्म घडत असतं. आणि कलेचं काम तर ते सर्वस्वी इकडच्या आणि इकडच्या ताकदीवर आहे असं मला वाटतं की तुझी मच्युरिटी तिथपर्यंत जर पोहोचली नसेल तर तुला ते मिळूनही तुला हँडल नाही करता येणार ती अपॉर्च्युनिटी. सो ते
अर्थ आहे त्या सगळ्याला की या पॉइंटला कृष्ण तर लहानपणापासून आवडतोय आपल्याला, या पॉइंटला येऊन तू या अँगलनी त्याला उभा करणं, ही तुझी आजची समज आहे इथपर्यंत. 10 वर्षांनी तुला अजून वेगळं वाटू शकेल हा. याच्याच बद्दल. आणि मला संभवामी योगी योगी ही निव्वळ सेवा वाटते आणि ती श्रीकृष्णाची नाही, ती कलेची सेवा वाटते मला. कोरिओग्राफर, डिरेक्टर, कॉन्सेप्ट रायटर, को प्रोड्युसर, परफॉर्मर, या सगळ्यामध्ये सगळ्यात अवघड भूमिका संभवामी योगी योगीसाठी तुला कुठली वाटली? 2 सांगू शकते का? ओके. डिरेक्टर आणि परफॉर्मर. ओके. परफॉर्मर कारण जसं मी म्हटलं, मी कधीच सॅटिस्फाईड नसते आणि मला प्रत्येक शोला ते असं वाटतं की रिस्पॉन्सिबिलिटी तर घेतली आहे, त्यात आपण स्त्री होत, पुरुषाचा एखादा रोल आणि ते पण श्रीकृष्ण हा परफॉर्म करतोय. तर तो कालियाचा ठेका असेल किंवा महाभारताची जती असेल किंवा कुठलीही सम असेल जसं तू म्हणाली, किंवा नाट्य असेल, ते त्या इंटेन्सिटीनीच झालं पाहिजे आणि ते होईल की नाही मला माहिती नसतं. ते माझ्या हातात नाही. मला माझी एनर्जी तितकी लागेल की नाही मला माहिती नसतं त्या क्षणाला. प्रॅक्टिस केली नाही आहे का मी? केली आहे ना, दर वेळेला करतो, शोच्या आदल्या दिवशी करतो काही झालं तरी. बेटर करण्याचा प्रयत्न करतोय का? करतो ना, प्रत्येक शोला काही ना काहीतरी चेंजेस करण्याचा प्रयत्न करते की हे असं असून छान दिसेल. म्हणजे तसंच होईल का याची शाश्वती नाही, याचं मला टेन्शन येतं नाही. आणि तेच ड्रायव्हिंग फोर्स पण आहे एका अर्थाने, कारण का जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं टेन्शन येतं तर याचा अर्थ की यू केअर फॉर इट आणि यू वॉन्ट टू नेल इट. सो ते परफॉर्मर म्हणून जरा ते तटस्थ वागणं आणि ते दाखवणं की खरंच, जसं म्हणजे आता मला असं वाटतं हे तुझं ब्युटी लाईज इन द आयज ऑफ द बिहोल्डर ऑलवेज. सो जेव्हा मुंबईच्या माटुंगाचा आता शो झाला, तिकडे लोक म्हणत होते की नाही, तू तुझ्यात आहे, तुझ्यात येतो. याच्यापेक्षा वरची कॉम्प्लिमेंट मला वाटतच नाही. पण ऑन दी अदर हँड जेव्हा तू शो विषयी बोलते तेव्हा हे क्रिएट आपण केलं हेही मला वाटत नाही. हे झालंय मला असं वाटतं. मला कोणीतरी शो विषयी सांगतं तेव्हा असं वाटतं की हे वेगळ्या शो विषयी बोलतात कुठल्या तरी. हा संभवामी योगी नावाचा शो आहे, ते आपण केलंय हे मला वाटत नाही आणि त्याचं क्रेडिट घेणं सुद्धा थोडंसं चुकीचंही वाटतं, कारण का ते माझ्या एकटीचं अजिबातच क्रेडिट नाही. याच्या मागे 50 माणसं जोडल्या गेलेली आहेत. सो ते होऊच शकत नाही. पण परफॉर्मर म्हणून त्या कलेची शाश्वती नाहीये. कला ही इतकी चंचल आहे की ती तुम्हाला सोडून जाऊ शकते, याची मला भीती वाटते. त्यामुळे ती सेवा करत राहणं ही मला जबाबदारी वाटते की मध्ये भरतनाट्यम असो किंवा ते अभिनय असो किंवा काहीही असू दे, चित्रकला असू दे, ती सोडून जाऊ शकते. हे माझं म्हणणं आहे, जर त्याचा रियाज आणि त्याची पूजा नाही केली तर. कारण जर तुमच्यात कला आहे, हे मला असं वाटतं की किती मोठी गोष्ट आहे, ही देवाची देण आहे ना. कला आहे म्हणजे स्पेशल आहात, कलाकारात स्पेशल आहात, पण ती जोपासणं हे तुमच्या हातात आहे. सो हे मला खूप अवघड वाटतं परफॉर्मर म्हणून आणि मला खूप टेन्शन येतं एव्हरी टाइम मी परफॉर्म करते. आणि फक्त संभवामी नाही, ओव्हरऑलच जितके परफॉर्मन्स झाले, फिल्म नवीन सुरू करताना जितकं दडपण येतं की मला परफॉर्मन्स एन्झायटी होते. आणि जे लोक म्हणतात हसतात ना की परफॉर्मन्स एन्झायटी मध्येच तुझं आयुष्य चाललंय, पण दॅट्स बिकॉज की करायचं तर भारी करायचं यार, नाही तर नाही करायचं. म्हणजे माझी मम्मी नेहमी मला म्हणते की तुझं ना असं आहे नेहमी की काय म्हणतात, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, आणि असं चालत नाही. नसेल चालत, पण कोणीतरी तर प्रयत्न केला पाहिजे की ते उत्तमच झालं पाहिजे, की लोकांना असं बघून की इन्स्पायर तर व्हायला पाहिजेत लोक. आपण आधीच्या पिढीपासून इन्स्पायर होतो, त्यांनी तितकी उत्तम कामं करून ठेवली आहेत. मग या पिढीमध्ये करणारा कोणीतरी पाहिजे. प्रयत्न तर करू शकतो, होईल की नाही आपल्या हातात नाही, पण प्रयत्न करू शकतो. यंगर जनरेशन्सला बघून दुसरं कोणाला वाटलं पाहिजे तिच्या लेट 20s मध्ये किंवा 30s मध्ये की मला पण डान्स ड्रामा करायचा, असा होऊन गेला या धाटणीचा करायचा, काही असू दे, पण वी शुड स्टार्ट समवेअर आय फील. आणि दॅट इज द गोल स्वतःसाठी पण, की आपण जेव्हा कधीतरी आयुष्यात जाऊ, आपल्याला सॅटिस्फॅक्शन पाहिजे. आपण कलाकारी आणि त्याचा केलेला रियाज आणि त्याची पूजा उत्तम केली, आपण त्याच्यामध्ये हातचं राखून काही केलं नाही, आपण जितके होतील तितके कष्ट केले आयुष्यात आणि बस ते सॅटिस्फॅक्शन पाहिजे. आणि डिरेक्टर म्हणून का? कारण उगाचच त्याला कॅप्टन ऑफ द शिप नाव नाही दिलेलं.
मला अचानक फिल्मचे जे डिरेक्टर्स आहेत त्यांच्यावर मी काम केलं त्यांच्याविषयी जे आत्मीयता आणि सिंपती वाटायला लागली. कारण का प्रत्येकाला आपलं म्हणणं सांगणं आणि ते पटवून देणं ही अजिबात लहान सहान गोष्ट नाही. आणि टू मेक दी अदर पर्सन बिलीव्ह इन यू, उफ. म्हणजे म्हणून मी म्हटलं की डिरेक्टर हे टॅग लागलाय पण नेव्हर एम्ड फॉर इट. माझ्यासाठी ती कोरिओग्राफी आहे. पण आता कळतंय की नाही केलं तर खरं त्या नाट्यामधलं डिरेक्शन की कोणी कुठे जायचं हे, पण ते कुठे थांबायचंय, कुठे तिथे डिरेक्टर लागतो. कारण आपल्याला हे सगळे प्रसंग पूर्ण एनॅक्ट करायची सवय आहे ऍज डान्सर्स. पण इथून पुढचा प्रसंग माहिती आहे लोकांना. द्रौपदी वस्त्रहरणाचं उदाहरण म्हणजे इथे मुद्दा हा आहे की या दरम्यान कृष्णाला काय वाटत असेल जेव्हा हे घडत असेल, जो वाटलं तुला हायलाइट करावा. आणि इथून पुढचं झालेलं आहे, म्हणजे तुम्ही बघितलंय, तुम्हाला माहिती आहे. आपण जेव्हा नृत्यातनं हे दाखवतो तेव्हा तो एक प्रसंग असतो पूर्ण, आणि डिरेक्टर म्हणून कुठे थांबलं पाहिजे. आय थिंक हे इतकं सुंदर कळलेलं आहे तुला. म्हणजे मी म्हटलं ना, तुझा डेब्यू डिरेक्टर म्हणून तुझा प्रयत्न आहे असं कुठल्याच अँगलने वाटत नाहीये. इतका प्रगल्भ आणि लेयर्ड काम आहे. संस्कृती, मला असं खूप माझा विश्वास आहे की ना, आपला जेव्हा जन्म होतो तेव्हा आपल्याला ना वरून एक काम आपल्या हाताला देऊन पाठवलेलं असतं. म्हणून कुंभार असतो, आर्किटेक्ट असतो, टीचर असतो, गायक, डान्सर, ऍक्टर्स. आपल्याला इव्हेंच्युअली थोड्या कला आपण शिकत जातो, भाषा शिकत जातो. पण एक मूळ काम आपल्या हाताला देऊन पाठवलेलं असतं वरून येतानाच, आणि ती सेवा करावी आपण. तुझ्या हातून अशी खूप सुंदर कामं घडत राहू संस्कृती, कारण यू आर बॉर्न फॉर इट. मग ते नृत्य असेल, तो अभिनय असेल, आता तू डिरेक्शनला सुरुवात केलीस. आय विश अजून तू खूप प्रोजेक्ट्स करावी ॲज अ डिरेक्टर ऑल्सो, ॲज अ कोरिओग्राफर ऑल्सो. बिकॉज तू जितक्या आस्पेक्ट्सना, जितक्या कलांना स्पर्श केलायस या एका प्रोजेक्ट थ्रू, ते सगळंच सुंदर होत आहे. कारण माणूस म्हणून तुझी ती जी भूक आहे ना, की मला जे करायचंय ते छानच करायचंय, आणि छान म्हणजे माझ्या पॅरामीटरने छान, ही तू आहेस. त्यामुळे तू जे करशील ना ते सुंदरच करशील, यात काहीही वाद नाहीये. आणि मी एवढंच म्हणेन मनापासून, ॲज एन ॲडमायरर, ॲज समबडी हू लव्स यू, ॲज समबडी हू इज इन ऑ विथ युअर आर्ट फॉर्म, युअर क्राफ्ट, ऑफ वॉट एव्हर यू डू, as a fellow artist, as a human being, this is what I truly feel with all my love and blessings for you. I love you. काय चाललंय? My God. With this, okay, थोडं स्वतःला कंपोज करून मला हे सांगायचंय की ज्यांनी संभव आम्ही युगे युगे बघितले आहे, आय होप तुमच्याच मनातले प्रश्न आणि विचार मी मांडलेत, आणि माझ्या बरोबरीनं तुम्हालाही त्या अनेक सौंदर्य स्थळांचा उलगडा झाला असेल, त्याबद्दल अजून ऐकायला मिळालं असेल. आणि ज्यांनी बघितलं नाहीये, मला खात्री आहे ही गप्पांची मैफिल ऐकल्यानंतर तुम्हाला जरूर वाटेल की असं काय आहे, इतकं चालू इंटरव्ह्यू मध्ये, चालू गप्पांच्या या 3 कॅमेरे लागलेले असताना इमोशनल होण्यासारखं या कार्यक्रमात असं नक्की काय. यासाठी प्लीज जाऊन बघा, आणि मग कदाचित तुम्हाला कळेल की हे सगळं होतं, ही रोलर कोस्टर राईड इमोशन्सची नक्की काय होती. जरूर बघा. संस्कृती, आय लव्ह यू फॉर जस्ट बिईंग यू, अँड ऑल द व्हेरी बेस्ट टू यू. पण नक्की बघा संभव आम्ही युगे युगे.